आपल्याकडे अजून एक गोष्ट असते, काय बरं, मॅग्निफाईंग ग्लासेस, त्याला काय म्हणतात, भिंग. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, टेलिस्कोप यायच्या आधी, ठीक आहे, टेलिस्कोप यायच्या आधी म्हणजे खूप वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याकडे टेलिस्कोप नव्हते तेव्हा काय होतं, स्पाय ग्लास होते. स्पाय ग्लास म्हणजे काय, स्पाय ग्लास म्हणजे सुद्धा आपण दुर्बीणच म्हणू शकतो. पण टेलिस्कोप जे असतं ना, टेलिस्कोप आणि मॅग्निफाईंग ग्लासेस सुद्धा असतात. मॅग्निफाईंग ग्लासेस म्हणजे बायनोक्युलर्स असतात, ठीक आहे, लेन्स असतात आणि 2 लेन्सेस असतात आणि आपण बघू शकतो त्यांनी. ठीक आहे. तर दॅट इज बायनोक्युलर्स. ओके. टेलिस्कोप्स आणि स्पाय ग्लासेस. ओके. हे 3 गोष्टी असतात ज्याच्यानी आपण काय बघू शकतो, गॅलेक्सीज, प्लॅनेट्स, नेब्युलास जे काय असतात ते. आता कोणीतरी म्हटलं हबल टेलिस्कोप. व्हेरी नाईस, गुड जॉब. हबल टेलिस्कोप इज वन काइंड ऑफ अ टेलिस्कोप. हा एक असा टेलिस्कोप आहे की जो स्पेसमध्ये आहे. ठीक आहे. स्पेस म्हणजे काय, मराठीतून सांगायचं झालं तर अंतराळ. बरोबर, अंतराळ. मग आजचा जो आपला विषय आहे, ज्याबद्दल आपण शिकणार आहोत किंवा ज्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेणार आहोत, ऍस्ट्रॉनॉमी वगैरे तर आपल्याला कळालं. बरोबर. आता व्हेरी नाईस. जेम्स वेब टेलिस्कोप, चंद्र टेलिस्कोप. व्हेरी नाईस, गुड जॉब. ठीक आहे. एक गोष्ट तर मला कळाली की तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे बेसिक. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मला सांगा की जे लोक स्पेसमध्ये जातात, ठीक आहे, स्पेसमध्ये जातात आणि जे लोक दुर्बिणीतून काही गोष्टी बघत असतात, त्या व्यक्तींना काय नाव असतं का? ऍस्ट्रोनॉट. व्हेरी नाईस, ऍस्ट्रोनॉट. सो द पीपल हु गो इन टू स्पेस, है ना, जे स्पेस मध्ये जातात त्यांना काय म्हणतात, ऍस्ट्रोनॉट. व्हेरी नाईस, गुड जॉब. आणि जे लोक म्हणजे असं टेलिस्कोपनी किंवा दुर्बिणीतून काय बघतात, गॅलेक्सीज, नेब्युलास, प्लॅनेट्स असं सगळं बघत असतात, त्यांना काही वेगळं नाव असतं का? त्यांना काय म्हणतात बरं? Astronomer. Good job. Good job. We call it as what? Astronomer. Very nice. तर सांगायचा मुद्दा असा की जेव्हा आपल्याकडे काही गोष्टी नव्हत्या, ठीक आहे, आपल्याकडे काही गोष्टी नव्हत्या, आपल्याकडे म्हणजे रॉकेट्स आपण बनवलेले नव्हते, है ना, आपलं टेक्नॉलॉजी जे आहे ते टेक्नॉलॉजी एवढं फार पुढारलेलं नव्हतं. तर तेव्हा बऱ्याच थिअरीज यायच्या बरं का. म्हणजे खूप सगळ्या थिअरीज ज्या आहेत ना त्या अशा ऍस्ट्रॉनॉमर्सनी सांगितलेल्या आहेत. ओके. खूप मोठे मोठे ऍस्ट्रॉनॉमर्स होऊन गेले. तर आपण आज शिकणार आहोत की आपल्या स्पेसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. व्हेरी नाईस, लाईक फ्लॅट अर्थ. गुड जॉब. तर आपण आज काय शिकणार आहोत, आपण सूर्यमाला शिकणार आहोत. ठीक आहे. सो विल स्टार्ट फ्रॉम बेसिक. ठीक आहे. सूर्यमाला म्हणजे काय, सूर्यमाला म्हणजे सोलर सिस्टम. ठीक आहे. सोलर सिस्टम आपण म्हणतोय का, बिकॉज सोलर सिस्टम मध्ये सन मध्ये असतो. बरोबर. पण तुम्हाला माहितीये का की ही जी सूर्यमाला आपली जी आता आहे ती बनायच्या आधी एक वेगळ्याच प्रकारची माला होती. ओके. म्हणजे काय, तर 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे जिओसेंट्रिक आणि एक म्हणजे हिलिओसेंट्रिक. ओके. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. जिओसेंट्रिक आणि हिलिओसेंट्रिक असे 2 मॉडेल्स होते बरं का. तर टॉलमी नावाचा जो एक ऍस्ट्रॉनॉमर होता, तर टॉलमीनी अगोदरच खूप जिओसेंट्रिक मॉडेल बनवून ठेवलं होतं. याचा अर्थ काय की अर्थ जो आहे म्हणजे आपली जी पृथ्वी आहे ती मध्यभागी असणार आहे बरं का. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे बाकीचे जे ग्रह आहेत ते सारे ग्रह पृथ्वीच्या भोवताली फिरतायत असं टॉलमी यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. टॉलमी यांनी असं का सांगितलं असेल बरं का, कारण काय झालेलं की आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय कळतं, सूर्यवरती येतोय, है ना, सूर्यवरती येतोय, खाली जातोय, म्हणजे काय, इव्हनिंग, मॉर्निंग इज हॅपनिंग, इव्हनिंग, है, मॉर्निंग इव्हनिंग. आणि असंच करून तुम्हाला एक गोष्ट ही पण माहिती असेल की आपल्याला स्पेसमध्ये हे पण दिसतात, है ना, काय दिसतात, प्लॅनेट्स पण दिसतात. बरोबर. मग ते प्लॅनेट्स कसे दिसतात, ते पण असे उगवताना आणि मावळताना दिसतात. बरोबर. मग म्हणून टॉलमीनी काय सांगितलं, टॉलमीनी सांगितलं की पृथ्वी जी आहे ती मध्यभागी आहे आणि बाकीचे सगळे ग्रह उपग्रह जे काय असतील
स्टार्स वगैरे ते सगळेजण आपल्या अवतीभोवती फिरतायत. ठीक आहे. मग काही टाइम नंतर जेव्हा आपल्याकडे टेलिस्कोप्स वगैरे आले, ठीक आहे, जेव्हा आपण स्वतःहून टेलिस्कोप स्पेसमध्ये पाठवायला लागलो, तेव्हा आपल्याला कळलं की खरी रचना तर वेगळीच आहे. ठीक आहे. खरी रचना कशी आहे की सूर्यमध्ये आहे आणि बाकीचे जे ग्रह आहेत ते बाकीचे ग्रह अवतीभोवती फिरतायत. ठीक आहे. आता नाही बेटा, मी स्क्रीन शेअर नाही केलेली आहे स्नेहल अजून. ओके. तर आता मला अजून एक गोष्ट सांगा की स्टार्स जे आहेत ते स्टार्स, आता आपला सूर्य जो आहे, सन जो आहे, दॅट इज ऑल्सो अ स्टार, राईट? दॅट इज ऑल्सो अ स्टार. सो कॅन यू टेल मी, इज देअर एनी अदर स्टार विच यू नो? म्हणजे कुठला दुसरा स्टारचं नाव तुम्हाला माहिती आहे का? तोवर मी स्क्रीन शेअर करते, है ना? जिओसेंट्रिक अँड हिलिओसेंट्रिक मॉडेल. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करत आहे आता. तो आपण आता आपल्या ओके, सर्वांनी दिसत आहे का स्क्रीन? ओके, व्हेरी नाईस. सर्वांना स्क्रीन दिसते. गुड जॉब. तर हा, मी हे म्हणत होते की दुसरा कुठला एक आहे का बरं स्टार ज्याचं नाव तुम्हाला माहिती असेल? किंवा मला हे सांगा, ध्रुव 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 स्टार. ओके, ध्रुव तारा. बरं. तर आजच्या आपल्या सेशनचं नाव आहे द सोल फॅमिली. ठीक आहे. सोल म्हणजे काय? सोल म्हणजे सन. ठीक आहे. आता आपण सोल फॅमिली का म्हणतो? बिकॉज आपला जो मेन जो आहे सन, दॅट इज अ स्टार. रेड जायंट स्टार. व्हेरी नाईस, रेड जायंट स्टार. तर विचारण्याचं तात्पर्य हे आहे की पृथ्वी जी आहे ती म्हणजे पृथ्वी जी आहे, पृथ्वीचा मेन स्टार जो आहे तो आपला सन आहे, बरोबर? पण अशाच जशी आपली सूर्यमाला आहे तशाच खूप साऱ्या सूर्यमाला सुद्धा आहेत. ओके. म्हणजे खूप साऱ्या माला आहेत. म्हणजे काय त्याला म्हणतात, प्लॅनेट सिस्टीम आहे. ठीक आहे. आणि सन जेवढा मोठा आहे त्याहीपेक्षा खूप मोठे मोठे स्टार्स आहेत बरं का. तर जसं की युवाय स्कूटी नावाचा एक स्टार आहे. युवाय स्कूटी नावाचा एक स्टार आहे. हो. तर आता हे जे तुम्ही सगळे सांगतायत ना चार्टमध्ये, जसं की रेड जायंट स्टार सांगितलं किंवा ब्लू स्टार सांगितलं तुम्ही, है ना, ब्लू जायंट स्टार सांगितलं, तर हे कशात येतं? दिस कम्स इन टू द लाईफ ऑफ द स्टार. ठीक आहे. म्हणजे पूर्ण स्टार. आता फॉर एक्झाम्पल आपण अशा खूप गोष्टी बघितल्या आता, जसं की आपण बघितलं की नेब्युला आहे, गॅलेक्सी आहे, बरोबर? न्यूट्रॉन स्टार. व्हेरी नाईस. न्यूट्रॉन स्टार तर लास्टची स्टेज असते, है ना? गुड जॉब. मिल्की वे. मिल्की वे काय आहे? मिल्की वे इज अ गॅलेक्सी. गॅलेक्सी आहे ज्या गॅलेक्सीमध्ये आपण स्वतः राहतोय. ठीक आहे. आणि तुम्हाला माहितीये का की जर समजा पोल्युशन जर असेल ना, आता पोल्युशनचं रेंज जर आपण बघितलं, पोल्युशनचं रेंज म्हणजे काय? लाईट पोल्युशनचं रेंज. जेव्हा पण आपण टेलिस्कोप पासून जेव्हा पण आपण बघणार आहोत सगळे ग्रह आणि तारे, तर तेव्हा काय असं माहितीये का, तेव्हा आपण लाईट पोल्युशन नावाची सुद्धा एक गोष्ट बघतो. ठीक आहे. तर जेव्हा लाईट पोल्युशन एकदम कमी असतं ना, लाईक 1 to 2 किंवा 1 to 3च्या रेंजमध्ये, तर तेव्हा आपल्याला मिल्की वेचं आर्म सुद्धा दिसतं. ठीक आहे. मिल्की वेचं आर्म आपल्याला का दिसतं? आपण तर मिल्की वे मध्ये आहोत, बरोबर? पण मिल्की वे जे आहे, मिल्की वेचे खूप सगळे काय म्हणतात, टेंटिकल्स आहेत. टेंटिकल्स म्हणजे जसं ऑक्टोपसचे टेंटिकल्स असतात ना, तसे मिल्की वेचे सुद्धा खूप सगळे आर्म्स असतात, है ना? स्पायरल 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 आर्म्स असतात. असं दाखवायचं झालं तर हे दिसतंय का? असे जे स्पायरल्स आहेत ना, तसे मिल्की वेचे स्पायरलचे जे आर्म्स असतात. ठीक आहे. आणि आपण एकदम असे कोपऱ्यात आहोत, कोपऱ्यात कुठेतरी एखाद्या आर्म वरती. त्यामुळे आपल्याला काय दिसतं? त्यामुळे आपल्याला एक असं मस्त एक मिल्की वेचं आर्म दिसतो. ठीक आहे. व्हेरी नाईस. तर आता आपण काय बघूयात? आपण बघूयात सोल फॅमिली. ठीक आहे. तर आता मला सांगा की आपल्या सोल फॅमिली तर आपण बघतच आहोत, पण आपण थोडंसं एक इंटरेस्टिंग गोष्ट पण
थोडस आपण काय करूयात इंट्रोड्यूस करूयात. आता इथे काय दाखवलंय स्क्रीनवरती वी कॅन सी दॅट देर इज वन डॉग, ओके, विच इज वेअरिंग काय घातलेलं आहे त्यांनी, स्पेस सूट घातलेलं आहे, बरोबर. स्पेस सूट घातलेलं आहे. तर मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की चॅट बॉक्स मध्ये, की आपण एनिमल्स पाठवलेत का बरं स्पेस मध्ये, माहितीये तुम्हाला एनिमल्स? येस, कुठले कुठले प्राणी पाठवलेत बरं? मंकी, व्हेरी नाईस. मंकी पाठवलाय आपण. डॉग, ओके, डॉग. अजून कुठले कुठले पाठवले? बरं, ठीक आहे. तर आपण खूप सगळे एनिमल्स पाठवलेत बरं का. आणि हे जे आपण एनिमल्स पाठवले, तर सगळ्यात पहिलं जो एनिमल आपण पाठवलेला दॅट वॉज अ डॉग, है ना. आणि त्याचं नाव होतं अर्थात तिचं नाव होतं काय, काय नाव होतं बरं, आठवत आहे का तुम्हाला? त्या डॉगचं नाव होतं लायका. ठीक आहे. तर स्पटनिक नावाचं एक हे होतं, काय म्हणतात, मिशन होतं, है ना. तर स्पटनिक नावाच्या मिशन मध्ये आपण लायका डॉग हा पाठवला होता. आणि दॅट वॉज द फर्स्ट डॉग जे आपण स्पेस मध्ये पाठवलं. मग त्याच्यानंतर आपण कॅट्स पाठवले, त्याच्यानंतर आपण मंकीज पाठवले, ओके. त्याच्यानंतर मग आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनवलं स्पेस मध्ये, की नाही. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये आता सध्या तरी काय ऍस्ट्रॉनॉट्स राहतात, बरोबर. ऍस्ट्रॉनॉट्स राहतात आणि त्यांचं रिसर्च वर्क करतात. म्हणजे काय करतात, रिसर्च वर्क करतात, तर रिसर्च वर्क करतात म्हणजे की ते तिकडे जातात आणि बघतात की मानवाच्या शरीरावर स्पेसचा काय इफेक्ट होतो. का बघतात? का तर समजा आपल्याला जर कुठलं दुसरं स्पेस स्टेशन असं बनवायचं असेल की आपण तिथे जाऊन राहू, है ना, तर त्यासाठी आपल्याला सगळी टेस्टिंग तर करावी लागणार, बरोबर. म्हणून आपण आपण काय करतो, आपण ऍस्ट्रॉनॉट्सला पाठवतो. प्लस आपण तिथे हे पण बघतोय की आपण प्लांट्स ग्रो करू शकतो का नाही करू शकत स्पेसमध्ये, बरं का. म्हणजे प्लांट जर आपण ग्रो करू शकलो तर आपण काय करू शकतो, की स्पेसमध्ये आपण प्लांट ग्रो करू शकतो, मग आपण दुसऱ्या प्लॅनेटवर पण प्लांट्स ग्रो करू शकतो, ओके नाही. त्याच्यानंतर वेगवेगळे जे एनिमल्स आहेत ते तिथे राहू शकतात का, मग राईट फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, एकदम सूक्ष्म जीवाणू, ओके नाही. तर त्यांच्यापासून तर मोठे मोठे एनिमल्स राहू शकतात की नाही शकतात, हे बघायला आपण रिसर्च करतोय तिकडे, ठीक आहे. आणि रिसेंटली कोण होते तिथे, रिसेंटली सुनीता विलियम्स होती, बरोबर. सुनीता विलियम्स वॉज देअर फॉर सो मेनी मंथ्स, है ना. तर सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर हे दोन ऍस्ट्रॉनॉट्स होते. आणि त्यांच्याबरोबर अजून दोन ऍस्ट्रॉनॉट्स होते जे कुठे होते, स्पेसमध्ये होते. खूप महिने ते तिथे काम करत होते, ठीक आहे. आणि त्यांचं थोडस हे झालेलं, काय झालेलं, त्यांच्या शिप मध्ये थोडस प्रॉब्लेम झालेलं आहे ना. काय झालेलं, हिलियम लीक होत होतं. त्याच्यामुळे ते फार धोकादायक होतं ना त्यांना परत आणणं. का त्यांना परत आणणं धोकादायक होतं, कारण जेव्हा आपण स्पेस मधनं जेव्हा येतो तेव्हा काय होतं, ऍटमॉस्फिअर असतं, बरोबर. आजूबाजूला काय आहे, पूर्ण ऍटमॉस्फिअर आहे. मग ते येताना इट वुड हॅव बीन प्रॉब्लेम, है ना, त्यांच्या लाईफला धोका होता. त्यामुळे त्यांना काय झालं, थोडासा उशीर झाला है ना यायला. व्हेरी नाईस. तर म्हणूनच आपण स्टोरीमध्ये आज आपण काय बघतोय की देर इज वन ऍस्ट्रोडॉग, ठीक आहे, ऍस्ट्रोडॉग. आणि हा ऍस्ट्रोडॉग आपल्याला काय करणार आहे, आपल्याला सगळीकडे घेऊन जाणार आहे. तर आता आपण बघतोय सगळीकडे घेऊन जाणार आहे म्हणजे इन द सेन्स काय, की आपण खूप गोष्टी बघतोय, बरोबर. जसं की हॉर्स आहे, एरोप्लेन आहे, हेलिकॉप्टर आहे, कार्स आहेत. आपण या सगळ्या गोष्टी कुठे वापरतो, आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरतो ग्राउंडवर, बरोबर. ग्राउंड वरती, एअर वरती म्हणजे पृथ्वीवर वापरतो. पण ह्या गोष्टी आपण स्पेसमध्ये जायला वापरू शकतो का, तर अर्थात नाही, बरोबर. आपण काय वापरू शकतो स्पेसमध्ये जायला, काय वापरू शकतो, दोन गोष्टी वापरतात बरं का स्पेसमध्ये जायला. कोण सांगेल? यान वापरतो, बरोबर. रॉकेट, गुड जॉब. स्पेसशिप, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, बरोबर. तर आपण काय वापरतो, रॉकेट्स वापरतो, किंवा आपण स्पेस क्राफ्ट म्हणू शकतो त्याला, है की नाही. आणि युएसएचं अजून एक आहे बरं का,
म्हणजे एक प्रोग्राम होता ज्यात ते लोक काय करायचे, स्पेस शटल घेऊन जायचे. ठीक आहे, म्हणजे विमानासारखंच असतं पण आपण त्याला स्पेस मध्ये घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, स्पेस शटल नावाचं गोष्ट असते. अच्छा, आता आपण काय करणार आहोत, रॉकेटने आपण जाणार आहोत. कुठे जाणार आहोत? आपण जाणार आहोत सूर्यमाला बघायला. ठीक आहे, सूर्यमाला बघायला आपण जाणार आहोत. आता सूर्यमाला बघायच्या अगोदर परत येऊयात, थोडस मागे येऊयात, आपण दुर्बिणीकडे येऊयात. ठीक आहे, तर माझा असा एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, की आता मी दुर्बिणीतून बाबा बघतीये. ठीक आहे, दुर्बिणीतून काय बघतीये मी समजा एखादं घेऊन चला स्टार बघतीये, किंवा मी बघतीये खूप लांबचं एखादं गॅलेक्सी बघतीये, किंवा मी खूप लांबची एखादी नेब्युला बघतीये. ठीक आहे, तर मला सांगा की मी जेव्हा नेबुला किंवा स्टार तो बघतीये, तर तो आत्ताच्या जसा आहे तसाच दिसेल का, की मला थोडस मागचं इमेज दिसेल, अगोदरचं इमेज दिसेल, की आता रिसेंट इमेज दिसेल? ओके, ओके, व्हेरी नाईस. नाही, आताचा इमेज दिसणार नाही. का बरं नाही दिसणार? का बरं नाही दिसणार मला आत्ताचा इमेज? मागचा इमेज दिसेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर सांगण्याचा मुद्दा हा, की जेव्हा पण आपण कुठलीही गोष्ट बघतोय, तर आपण कशा थ्रू बघतो? आपण लाईट थ्रू बघतो, बरोबर? आणि लाईटला ट्रॅव्हल करायला खूप उशीर लागतो, बरोबर? मग म्हणजे काय, की एखाद्या ताऱ्याची लाईट काय असेल, एखाद्या ताऱ्याची लाईट जाऊन कुठे जाऊन आदळेल? तर ती कुठे जाऊन अडेल? एखाद्या गोष्टीवरती जे आपल्याला बघायची आहे, बरोबर? मग तेवढा टाइम आपल्यापासून त्या गोष्टीपर्यंत जायला आणि परत यायला फार वेळ लागेल, बरोबर? तर त्यामुळे आपल्याला काय दिसते? पास्ट इमेज दिसते. ठीक आहे, तर सूर्यापासून आपल्याला किती वेळ लागतो बरं लाईटला यायला? ठाऊक आहे कोणाला? लाईट टेक्स हाऊ मच टाइम? सांगा बरं किती लागतो? 8 minutes 40 seconds. व्हेरी नाईस, यू गाईज आर व्हेरी स्मार्ट. गुड जॉब. 8 minutes. गुड जॉब. तर याचा अर्थ काय, की आपण 8 मिनिटापूर्वीचा सूर्य बघतोय, बरोबर? मग असंच जर आता थोडस इमॅजिन करूयात. ठीक आहे, थोडस इमॅजिन असं करूयात, की आता फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लॅनेट वरती काय आहे, एखाद्या प्लॅनेट वरती बाबा काय म्हणतात त्याला, हे असेल, लाईफ असेल, किंवा कुठे एलियन्स वगैरे असतील फॉर एक्झाम्पल, ते आपल्याला तर सापडले नाही आहेत अजून, किंवा कुठली दुसरी सेटलमेंट असेल, तर आपल्याला तेवढेच वर्ष पुढे जगता येईल, म्हणजे जगायला लागेल, तर जाऊन आपण काय करू शकतो, आपल्याला ते मागचं लाईफ आहे की नाही ते बघायला भेटेल. ठीक आहे, तर तसंच आता बघूयात सूर्यमाला. ठीक आहे, तो सन इज अ स्टार विच इज व्हेरी हॉट, है ना, खूप गरम आहे की नाही सन. If sun explodes still we will very nice. Very nice Sage. Good job. Good job. आणि सनचे बरेच फीचर्स आहेत बरं का, जसं की सनस्पॉट झाला है ना. आता सांगायचं झालं तर सन बद्दल तर आपण इन्फॉर्मेशन बघणारच आहोत नंतर. तर बेटा एलियन आहेत की नाही ते आपल्याला माहिती नाही अजून, त्यामुळे मग एलियन कसे तयार झाले हे तर खूप मोठी गोष्ट आहे ना. तर आपल्याला काय करायला लागेल, तेवढे वर्ष जगावे लागतील त्याच्यासाठी. नाईस क्वेश्चन. तर सनचे बरेच फीचर्स असतात, सनस्पॉट्स वगैरे असतात है ना, सनस्पॉट्स असतात, त्याच्यानंतर सनचे 7 लेयर्स असतात. आणि तुम्हाला माहितीये का, सूर्याच्या सगळ्यात बाहेरची जी लेयर आहे त्याला म्हणतात कोरोना. ओके, त्या लेयर मध्ये आपण राहतोय. कळलं? म्हणजे आपल्याला सन दिसताना कसं दिसतो, असं छोटासा दिसतो एकदम, पण सनचे जे बाहेरचं लेयर आहे त्याला म्हणतात कोरोना. त्याच्या आतमध्ये आपली पूर्ण सूर्यमाला राहतीये. ठीक आहे, कोरोना. ना moving forward, we have another planet, the first planet, which is what? Mercury. है ना. तर मर्क्युरी हा जो प्लॅनेट आहे हा फर्स्ट ग्रह आहे. ठीक आहे, फर्स्ट ग्रह विच इज व्हेरी स्मॉल. हो, आणि त्याला काय म्हणतात मराठीतून? बुध. बरोबर, बुध. आणि या प्लॅनेटचं मेन हे आहे की
पटकन जवळ आहे तो, बरोबर, सूर्याच्या. त्याच्यामुळे काय होतं, पटकन त्याचं रिव्हॉल्युशन आणि रोटेशन होतं. रिव्हॉल्युशन आणि रोटेशन म्हणजे काय? रोटेशन म्हणजे आपल्या अवतीभोवती फिरणं, ठीक आहे. आणि रिव्हॉल्युशन म्हणजे काय? तर सूर्याच्या अवतीभोवती फिरणं. व्हेरी नाईस. आणि सगळ्यात छोटा प्लॅनेट आहे सोलर सिस्टीमचा. आणि एक्स्ट्रीम टेम्परेचर असतात. एक्स्ट्रीम टेम्परेचर म्हणजे काय, की जर समजा दिवसा जर 430 डिग्री सेल्सिअस असेल, तर रात्रीच्या वेळी काय होतं माहितीये का, -180 डिग्री सेल्सिअस असतं. ठीक आहे, खूप एक्स्ट्रीम टेम्परेचर असतात इथे. त्याच्यानंतर दुसरा प्लॅनेट आहे व्हीनस. येस, इट टेक्स 88 days टू कम्प्लीट वन ऑर्बिट अराउंड द सन. व्हेरी नाईस, गुड जॉब. ओके, तर सेकंड प्लॅनेट आपलं कुठलं आहे? व्हीनस. आता तुम्ही म्हणाल, मी मी हे म्हणते की प्लॅनेट जो आहे हा व्हीनस प्लॅनेट खूप गरम आहे. इट इज व्हेरी हॉट. का बरं? तसं तर मर्क्युरी असायला पाहिजे ना, बरोबर, बट इट इज व्हेरी हॉट. वाय? बिकॉज मर्क्युरीवर तर ऍटमॉस्फिअर नाहीच आहे. ठीक आहे, मर्क्युरी इट इज अ डेड प्लॅनेट. त्याला काय म्हणतात? डेड प्लॅनेट. आणि मर्क्युरीला कुठलेही मून्स पण नाहीयेत. ठीक आहे, मून्स पण नाहीयेत मर्क्युरीला. जसं व्हीनसला सुद्धा मून्स नाहीये. पण येस, व्हेरी नाईस, शुक्र, ड्यू टू ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, व्हेरी नाईस. तर काय माहितीये का, मर्क्युरीचं जे ऍटमॉस्फिअर आहे, म्हणजे त्याच्या अवतीभोवतीचे क्लाउड्स आहेत ते खूप डेन्स आहेत. ठीक आहे, खूप डेन्स आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा पण सूर्याची जी हीट आतमध्ये येते, तेव्हा ती हीट जी आहे ती आतमध्येच ट्रॅप होऊन राहते. ती बाहेर जायला वेळच भेटत नाही. त्यामुळे मग काय होतं, की जो व्हीनस प्लॅनेट आहे तो आपला हॉट प्लॅनेट होतो खूप. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हीनस इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? द सिस्टर प्लॅनेट. सिस्टर प्लॅनेट म्हणजे काय, की पृथ्वीच्या साईजच्या थोडस सेम टू सेम आहे. ठीक आहे, साईज त्याची सेम आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो सिस्टर प्लॅनेट. आणि आपण प्रत्येक दिवशी पहाटे आणि संध्याकाळी आपण त्याला बघू शकतो. इट इज कॉल्ड ॲज द मॉर्निंग अँड द इव्हनिंग स्टार. ओके, मॉर्निंग अँड द इव्हनिंग स्टार. गुड जॉब. ना, द थर्ड प्लॅनेट विच वी आर हॅव्हिंग इज अर्थ. ओके, तर आपल्याला माहितीच आहे की अर्थ वरती काय आहे? अटमॉस्फिअर आहे, वी हॅव ऑक्सिजन, है ना, वी हॅव ग्रॅव्हिटेशनल फोर्स, है ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण आहे आपल्याकडे. तर त्यामुळे, आणि पाणी आहे मेन म्हणजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ झालेला आहे. त्यामुळे मग आपण काय करू शकतो, मानव जो आहे तो पृथ्वीवरती राहू शकतो. बरोबर, व्हेरी नाईस. आता व्हेरी गुड. ओझोन लेअर पण कोणतरी म्हटलं होतं, तर व्हेरी नाईस. तो वरच्या आजूबाजूला वट वी आर ओझोन लेअर. गुड जॉब. नाव व्हॉट डू वी हॅव आफ्टर दॅट इज वी हॅव मून, राईट. मून आहे, बरोबर, आपला एक चंद्र आहे. तर ह्या चंद्रामुळे काय होतं बरं? काही इफेक्ट होतात का पृथ्वीवर? काही इफेक्ट होतात का चंद्रामुळे? सो टायडल इफेक्ट्स होतात. ओके, टायडल इफेक्ट्स होतात म्हणजे काय, की आपलं जे पाणी आहे पृथ्वीवरचं, हा ना, तर लाटा ज्या येतात ते लाटा कशामुळे येतात? चंद्रामुळे येतात. ठीक आहे, तर ओके. नाव मूव्हिंग फॉरवर्ड, व्हॉट डू वी हॅव? वी हॅव अर्थ इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ मून. आणि मून जे आहे, तर मून वरती खूप सगळे क्रेटर्स आहेत. क्रेटर्स काय आहेत माहितीये का? का तर भरती आणि ओहोटी. गुड जॉब, भरती आणि ओहोटी. तर मून वरती क्रेटर्स काय आहेत माहितीये का तुम्हाला? कारण मून वरती ऍटमॉस्फिअरच नाहीये. ठीक आहे, ऍटमॉस्फिअर आहे बरं का, त्याला म्हणतात काय? एक्झोस्फिअर म्हणतात. ठीक आहे, एक्झोस्फिअर म्हणतात, म्हणजे फारच कमी प्रमाणात ऍटमॉस्फिअर आहे. आणि वरती काही प्रोटेक्शनच नाहीये. तर त्यामुळे जेव्हा चंद्र सगळ्यात पहिले फॉर्म होत होता किंवा बनत होता, तेव्हा काय झालं, खूप सगळे जे ऍस्ट्रॉइड्स होते, म्हणजे खूप सगळे जे स्पेस रॉक्स होते, ते स्पेस रॉक्स खूप सगळे खूप सगळे आढळले त्याच्यावरती. त्याच्यामुळे खूप सगळे क्रिएटर्स वगैरे आहेत आणि खूप फीचर्स आहेत. आणि इथे आपण बघतोय, इथे काय आहे? एक फ्लॅग आहे, बरोबर. कुठल्या देशाचा फ्लॅग आहे बरं हा? आणि त्याच्या शेजारी काहीतरी असं प्रिंट दिसतंय. सांगू शकाल का? युएसए. व्हेरी नाईस, गुड जॉब. युएसए चा फ्लॅग आहे हा. आणि साईडला जो प्रिंट आहे, दॅट प्रिंट इज ऑफ नील आर्मस्ट्रॉंग.
ठीक है, नील आर्मस्ट्रॉन्ग वॉज द फर्स्ट पर्सन टू गो ऑन टू मून, राइट, है ना, अपोलो 11, गुड जॉब, good job. So footprint of the moon, very nice. Now coming to the fourth planet, which is Mars. Now Mars is the fourth planet आणि रेड दिसतोय बरोबर. Mars is a red planet. Now can you tell me कि Mars red का है? Why the planet is red? Is there any reason behind the red planet? का बरं आहे red? Okay, Neil Armstrong, Mars, yes. Okay, very nice. Thank you everyone for responding in the chat. Good job, बेटा. Okay, तर मार्स रेड आहे याचं कारण काय आहे? त्या प्लॅनेट वरती लोह खूप आहे. ठीक आहे, तर लोह ऑक्साईड, ऍक्च्युली आयर्न ऑक्साईड खूप आहे, त्याच्यामुळे मार्स हा प्लॅनेट जो काय आहे खूप रेड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का की सगळ्या, व्हेरी गुड रस्ट, गुड जॉब, इट्स व्हेरी हॉट. मंगळ, व्हेरी नाईस. मंगळ, मार्सला काय म्हणतात? मंगळ. गुड जॉब. आयर्न ऑक्साईड ऑन द सर्फेस, व्हेरी नाईस, गुड जॉब. तर तर काय आहे, मंगळ वरती काय आहे, खूप सगळं आयर्न ऑक्साईड आहे, त्याच्यामुळे हा प्लॅनेट जो आहे तो रेड प्लॅनेट आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे का की सगळ्या प्लॅनेट्स वरती काही ना काही फीचर्स आहेत बरं का, म्हणजे माउंटेन्स असतील किंवा क्रेटर्स असतील. क्रेटर्स म्हणजे काय, खूप मोठे मोठे गड्ढे झालेले आहेत. हा, क्रेटर्स आहेत. त्याच्यानंतर काही काही वेळेस काय होतं, लावा असतो त्या प्लॅनेट्स वरती, तर ते लावा फ्लो होतो पूर्ण प्लॅनेट्स वरती, बरोबर. मग तो थंड होतो, मग त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, त्याच्यामुळे आपल्याला ते जे आहे एक असं नदी सारखं दिसतं. ठीक आहे, काय काय प्लॅनेट्स वरती काय आहे, काय काय प्लॅनेट्स वरती काय म्हणतात त्याला, आईस आहे, बरोबर, आईस आहे. तर आतमध्ये आपल्याला कदाचित लिक्विड फॉर्म मध्ये दिसू शकतं, है ना. तर ओलंपस मॉन्स नावाचा जो हा प्लॅनेट, सॉरी, माउंटन आहे, हा माउंटन माउंट एव्हरेस्ट पेक्षाही मोठा आहे, 3 पटीने मोठा आहे. ठीक आहे, आणि आपण पाठवलं होतं एक यान मार्स वरती. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, मंगलयान, है ना. मंगलयान नावाचं यान आपण पाठवलं होतं. बरं, आणि एक गोष्ट विचारायची राहूनच गेली की सूर्यावरती आपण कुठलं मिशन पाठवलंय का, तुम्हाला माहित आहे का? टाका बरं चॅट बॉक्स मध्ये, लिहा बरं चॅट बॉक्स मध्ये, सूर्यावर आपण कुठलं पाठवलंय का? रिसेंट आपण एक मिशन पाठवलं होतं बरं का सूर्यावर, जे अजून व्यवस्थित चालतं आणि खूप गोष्टी बघायला भेटणार आहेत आपल्याला त्या मिशन थ्रू. तर ऍस्ट्रॉइड बेल्ट, आता मार्स नंतर काय एक ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे. व्हेरी नाईस, आय गॉट द आन्सर. आदित्य L1, गुड जॉब. आदित्य L1 इज द मिशन जे आपण कशासाठी पाठवलंय, चंद्रयान 2 बेटा आपण पाठवलंय चंद्रावरती. पाठवलं होतं अर्थात, आता आपण चंद्रयान 3 पण पाठवलंय ना. आदित्य L1 इज द मिशन, जे मिशन आपण पाठवलं आहे कुठे, आपण पाठवलं आहे सनवरती. ठीक आहे, तो सनवरती इन द सेन्स सनवरती आपण नाही पाठवलंय, आपण थोडस लांब आहोत, है ना. खूप सगळे पृथ्वीच्या अवतीभोवती आणि पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असे खूप सगळे स्पॉट्स आहेत बरं का. ते जे स्पॉट्स आहेत ना, त्या स्पॉट्स वरती आपण आपले टेलिस्कोप्स ठेवू शकतो, ज्याला की L1, L2, L3, L4 असं म्हणतात. ठीक आहे, तर आपण L1 या ठिकाणी आपण काय पाठवलंय, आपण आपलं सनचं मिशन पाठवलंय, आदित्य L1. ठीक आहे, आता ऍस्ट्रॉइड बेल्ट जो आहे, ऍस्ट्रॉइड बेल्ट म्हणजे काय, ऍस्ट्रॉइड बेल्ट म्हणजे एक स्पेस रॉक्सचं असं बेल्ट आहे. ठीक आहे, तर लघुग्रह, ठीक आहे, लघुग्रह. तर आता ऍस्ट्रॉइड बेल्ट मध्ये सगळ्यात मोठा जो लघुग्रह आहे तो कुठला आहे, सेरेस नावाचा लघुग्रह आहे. ठीक आहे, आणि सेरेस नावाचा लघुग्रह हा ऍक्च्युली प्लुटोच्या साईजचा आहे. ठीक आहे, प्लुटोच्या साईजचा आहे हा सेरेस नावाचा लघुग्रह. म्हणजे की प्लुटो आपल्याला माहितीये की फक्त 8च प्लॅनेट्स आहेत, बरोबर. 9th जो आपला प्लॅनेट आहे प्लुटो प्लॅनेट, हा प्लॅनेट आपण काय केलाय, सोलर सिस्टमच्या बाहेर, आता आपण त्याला ड्वार्फ प्लॅनेट म्हणतो. का म्हणतो, का तर सांगेल मी पुढे आता. ठीक आहे, आणि एक गोष्ट सांगायची झाली तर ऍस्ट्रॉइड जे आहेत हे ऍस्ट्रॉइड फक्त गोल शेपचे नसतात बरं का. ऍस्ट्रॉइड कुठल्याही शेपचे असू शकतात, म्हणजे ते इरेग्युलर पण असू शकतात, ते स्पेरिकल पण असू शकतात, ते सिलेंड्रिकल पण असू शकतात, हा ना, खूप वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्याच्यानंतर मुव्हिंग फॉरवर्ड, ज्युपिटर. ठीक आहे, ज्युपिटर
हा जो प्लॅनेट आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बिग ब्रदर है ना, बिग ब्रदर ऑफ द सोलार सिस्टीम. बिग ब्रदर का म्हणत असतील बरं ज्युपिटरला? का म्हणत असतील ज्युपिटरला बिग ब्रदर? कोणाला प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता बरं का. गुरु, व्हेरी नाईस. गुरु, ज्युपिटर बिग ब्रदर म्हणतात कारण एक टाइमला एक ऍस्ट्रॉइड आपल्या सोलार सिस्टीम मध्ये एंटर झाला. त्याचं नाव काय होतं माहितीये का? त्याचं नाव होतं शू मेकर लेव्ही. आणि शू मेकर लेव्ही हा ऍस्ट्रॉइड आपल्याकडे येत असताना काय झालं, ज्युपिटरच्या ग्रॅव्हिटीनी किंवा ज्युपिटरच्या मॅग्नेटिक फोर्सनी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ते खेचून घेतलं ऍस्ट्रॉइड. ऍक्च्युली त्याचे तुकडे तुकडे केले माहितीये का? आणि ते खेचून घेतलं स्वतःकडे आणि त्याच्यामुळे त्याला म्हणतात बिग ब्रदर. म्हणजे सगळ्या ऍस्ट्रॉइड्स आणि कॉमेट्स पासून आपल्याला वाचवतो हा आपला ज्युपिटर. ठीक आहे. आणि हा जो आपल्याला एक स्पॉट दिसतोय ना ज्युपिटरच्या याच्यावर, त्याला म्हणतात द रेड जायंट स्पॉट. ओके. हा रेड जायंट स्पॉट काय आहे तर रेड जायंट स्पॉट इज अ स्टॉर्म, म्हणजे वादळ आहे जे खूप वर्षापासून सुरू आहे. ठीक आहे, ज्युपिटर वरती. आणि अप्रॉक्सिमेटली 1300 म्हणजे 1300 क्वेश्चन्स जे आहेत, 1300 ओथ्स जे आहेत ते आपण फिट करू शकतो ज्युपिटरमध्ये. ज्युपिटर इतका मोठा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मूव्हिंग फॉरवर्ड वी हॅव व्हॉट, सॅटर्न. तर सॅटर्न, व्हेरी नाईस. ऍटमॉस्फिअर मोस्टली गॅस ऑफ हायड्रोजन अँड हिलियम. गुड जॉब. येस, सो इट इज अ गॅशियस प्लॅनेट. हा, आणि त्याच्यावरती आपल्याला हे पण नाहीये, काय म्हणतात, ज्युपिटरवरती असं ग्राउंड नाहीये बरं का. इट इज अ गॅशियस प्लॅनेट. सो आपण लँड करू तर आपल्याला फक्त गॅसच मिळणार आहे तिथे. त्याच्यानंतर वी हॅव सॅटर्न. तर आता सॅटर्नचं मेन थिंग काय माहिती का? सॅटर्न इज लाईक द किंग ऑफ द सोलर सिस्टीम. वाय? बिकॉज इट हॅज रिंग्स. इट लुक्स व्हेरी रिच आहे ना, खूप छान दिसतो सॅटर्न. आणि खूप सगळे रिंग्स आहेत बरं का. आणि सगळ्यात जास्त मून सुद्धा सॅटर्नकडेच आहेत. हो. आणि तुम्हाला माहितीये का सॅटर्न इतका मोठा आहे आणि सॅटर्नकडे रिंग्स आहेत बरोबर, पण आता मी मगाशी बघितलं एक कोणीतरी चार्ट मध्ये लिहिलं होतं लो डेन्सिटी. व्हेरी नाईस. तर लो डेन्सिटी याचा अर्थ काय की जर पाण्यामध्ये जर आपण खूप मोठा पूल बनवला सॅटर्नच्या साईज इतका, आणि जर आपण सॅटर्न त्याच्यात फेकून दिला किंवा ठेवला तर सॅटर्न काय होईल? सॅटर्न फ्लोट करेल. म्हणजे काय? लो डेन्सिटी आहे. आणि सॅटर्न स्पेरिकल नाहीये बरं का. सॅटर्न काय आहे? सॅटर्न थोडस असं सिलेंड्रिकल काइंड ऑफ शेप मध्ये आहे. म्हणजे सॅटर्न असं दबला गेलेला आहे. ठीक आहे, टोटल स्पेरिकल शेप मध्ये नाही आहे. ओके. ओके. ना मूव्हिंग फॉरवर्ड, पुढचा आपला ग्रह कुठला आहे? युरेनस. युरेनस इज ऑल्सो कॉल्ड एज रोलिंग प्लॅनेट. ठीक आहे. ओके. हा, सॅटर्न बद्दल एक गोष्ट सांगायची राहूनच गेली बरं का. तर सॅटर्न बद्दल सांगायचं झालं तर हो, दुर्बिणीमधून दिसतात. येस, दुर्बिणीमधून आपल्याला सॅटर्नचे रिंग्स दिसतात. व्हेरी नाईस. तर सॅटर्न बद्दल गोष्ट सांगायची झाली तर आता सॅटर्न जो आहे, आता काय होतं माहितीये का की जेव्हा पण आपलं प्लॅनेट जे आहेत जे मूव्ह करत असतात किंवा रोटेट आणि रिव्हॉल्युशन करत असतात, तेव्हा काय होतं की ते एक स्पेसिफिक टिल्टनी करत असतात है ना. तर आपल्या पर्स्पेक्टिव्हनी आता काय झालं होतं, काही दिवसांपूर्वीच सॅटर्नचे जे रिंग्स आहेत ते रिंग्स असे झालेले, म्हणजे असा टिल्ट झालेला तो प्लॅनेट की आपल्याला ते रिंग्स दिसत नव्हते. ठीक आहे, दिसत नव्हते. सो दॅट इज द युनिक थिंग विच हॅपन. ठीक आहे. रेंगाळणारा ग्रह. व्हेरी नाईस. युरेनस इज द रेंगाळणारा ग्रह. का? का तर आता आपण बघतोय की आपला जो टिल्ट आहे तो टिल्ट असा थोडासा होतो बरोबर, आणि मग आपला जो प्लॅनेट आहे तो असं असं मूव्ह होतो किंवा रोटेशन रिव्हॉल्युशन होतं. पण आपला जो युरेनस आहे तो पूर्ण 90 डिग्रीज आहे है ना. येस, इट हॅज अ कोल्ड टेम्परेचर. हे काय आहेत? कोल्ड प्लॅनेट्स आहेत. युरेनस आणि नेपच्यून हे दोन्ही पण काय आहेत? कोल्ड प्लॅनेट आहेत. इट इज फुल ऑफ आईस. व्हेरी नाईस. आणि काही काही प्लॅनेट्स वरती आपल्याला वॉटर सापडलेलं आहे, काही काही प्लॅनेट्स वरती आपल्याला नायट्रोजन पण सापडलेलं आहे, काही काही प्लॅनेट्स वरती आपल्याला अलग अलग प्रकारचे एलिमेंट सापडलेले आहेत. ठीक आहे. हे सगळे आपण फाइंड आउट करतोय कशा म्हणजे काय यूज करून आपण फाइंड आउट करतोय, तर आपण फाइंड आउट करतोय वेगवेगळे मशीन्स. ओके, टेलिस्कोप्स थ्रू. तर त्याच्याबद्दल पण बोलू थोड्या वेळाने.
rolling planet and it is very cold planet. ठीक है. Now, moving forward, we have what? We have Neptune. Neptune जे आहे, नेपट्यून इज व्हेरी लाईक विंडी प्लॅनेट. ठीक आहे. खूप विंड असते. कोल्ड प्लॅनेट तर आहेच आहे, पण खूप विंडी प्लॅनेट आहे. म्हणजे फार हवा येते. ठीक आहे. आणि फक्त दुर्बिणीमधूनच आपल्याला नेपच्यून हा प्लॅनेट दिसू शकतो. ठीक आहे. नेपच्यून हा प्लॅनेट फक्त दुर्बिणीतून दिसू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा जो प्लॅनेट आहे दॅट इज युरेनस. मटेरियल इज अमोनिया अँड वॉटर. व्हेरी नाईस. Very nice. Good job. Thank you for commenting and writing in the chat box. Good job. Vadali planet. Very nice. Good job. Okay. So, coming to Pluto. ठीक आहे. तर डॉर्फ प्लॅनेट हा जो आहे, डॉर्फ प्लॅनेट प्लुटो, हा प्लुटो आता आपण नॉर्मल प्लॅनेट्स मध्ये आपण नाही त्याला घेणार. बरोबर. आपण काय म्हणतो की हा प्लॅनेट आता डॉर्फ प्लॅनेट आहे. तर 2-3 गोष्टी आहेत. कोणाला माहिती आहे का? रिझन्स माहिती आहे? Pluto, why Pluto is not a not a planet and it is a dwarf planet? Made of ice rock. Okay. Okay. बर, ठीक आहे, मी सांगते. तो ओके, तो आता निर्माण झालाय. ओके. खूप वादळ असतात. मीन्स लॉंग. ओके. ओके. तर काय होतं माहितीये का? 3 गोष्टी आहेत. आता एक अशी ऑर्गनायझेशन आहे ज्याला म्हणतात IAU, इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल ऑर्गनायझेशन आहे एक. तर ते ठरवतं की कुठला जो कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्लॅनेट म्हणून कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर 2-3 गोष्टी आहेत. एक, तो पूर्ण गोल हवाय. ठीक आहे. इट शुड बी स्पेरिकल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचं जे ते स्पेसिफिक ऑर्बिट हवंय. ठीक आहे. स्पेसिफिक ऑर्बिट हवंय म्हणजे काय? की आता फॉर एक्झाम्पल सन मध्ये आहे तर पहिले मर्क्युरी फिरणार, मग दुसरं वी हॅव अनदर प्लॅनेट, देन वी हॅव अनदर प्लॅनेट, देन वी हॅव अनदर प्लॅनेट. राईट. बट इथे काय होतंय की इट इज क्रॉसिंग द path or crossing the orbit of the Neptune. ओके. त्याच्यामुळे काय होतंय की याला आपण डॉर्फ प्लॅनेट बोलतोय. ठीक आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड वी हॅव व्हॉट? वी हॅव कॉमेट. ठीक आहे. तर कॉमेट म्हणजे काय? तर कॉमेट इज द वन थिंग, इट इज ऑल्सो लाईक मेड अप ऑफ व्हॉट? मेड अप ऑफ डस्ट अँड गॅसेस. है ना? मेड अप ऑफ डस्ट अँड गॅसेस. कॉमेट इज ऑल्सो मेड अप ऑफ डस्ट अँड गॅसेस. ह्याला काय म्हणतात? धूमकेतू. हो, बरोबर बरोबर. धूमकेतू म्हणतो आपण. तर याचे खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे जे आहेत हे दे आर द ट्रॅव्हलर्स ऑफ द सोलार सिस्टम. ट्रॅव्हलर्स ऑफ द सोलार सिस्टम म्हणजे काय? की ते आपल्या प्लॅनेटमध्ये म्हणजे सोलार सिस्टम मध्ये राहत नाही. ते फक्त ट्रॅव्हल करतात. ठीक आहे. धूमकेतू. आणि त्याला काय असते? टेल पण असते बरं का. कॉमेटला टेल असते. आणि हे काही काही जे कॉमेट्स असतात ते मेल्ट पण होतात. का? बिकॉज हे जे असतात कोल्ड असतात. बरोबर. कोल्ड असतात, त्यांच्यावरती आईस असतं, त्याच्यामुळे ते मेल्ट पण होतात आणि दे आर द ट्रॅव्हलर्स. ठीक आहे. तर एक फेमस असं कॉमेट आहे. ठीक आहे. एक फेमस कॉमेट आहे. तर त्याचं नाव आहे हेलीज कॉमेट. ठीक आहे. काय आहे? हेलीज कॉमेट. त्याचं नाव आहे हेलीज कॉमेट. जसं जसं आता हे काय करतात? हे येतात. ठीक आहे. सोलर सिस्टमच्या बाहेरून येतात आणि बाहेरून आल्यानंतर ते काय करतात? आतमध्ये येतात येतात आणि सूर्यापर्यंत जातात. तर जेव्हा ते सूर्याच्या अवतीभोवती जेव्हा ते फिरायला सुरू करतात किंवा सूर्याच्या एकदम क्लोज जेव्हा जातात, तेव्हा काय होतं? सूर्याची हीट जी असते ना, ती हीट हीटनी ते काय होतं? हीट जी आहे ती इंटरॅक्ट करते आणि ऑपोजिट साईडला टेल फॉर्म होत आहे. ठीक आहे. आणि काही काही कॉमेट्स जे असतात ते कॉमेट्स नंतर मग डेड रॉक पण होऊन जातात. ठीक आहे. तर हेलिस कॉमेट नावाचा जो एक कॉमेट आहे जो खूप वर्षानंतर येतो, मला वाटतं 144 इयर्स नंतर येत असेल कदाचित हेलिस कॉमेट. तर एक ऍस्ट्रॉनॉट आहे, तो काय करत होता माहितीये का? की मेसियर नावाचा एक ऍस्ट्रॉनॉमर आहे. ठीक आहे. मेसियर, चार्ल्स मेसियर नावाचा. तर तो काय करत होता? त्याने लहानपणी हेलिस कॉमेट बघितला होता आणि त्याला फार इच्छा होती की कॉमेट्स आपण बघूयात बरं का सगळे, म्हणजे सगळे कॉमेट्स बद्दल आपण लिहून काढूयात. पण
मध्ये मध्ये काय होत होतं, मध्ये मध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी येत होत्या, म्हणजे गॅलेक्सी येत होती, नेबुला येत होती, है ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी येत होत्या. मग म्हणून शेवटी त्यांनी वैतागून काय केलं, त्याने वैतागून ते सगळे जे गॅलेक्सीज नेबुलाज वगैरे आहेत ना, ते सगळे लिहून काढले आणि त्याचं एक सेपरेट कॅटलॉग तयार केलं. तर मेसियर वॉज ट्राईंग टू फाइंड आउट अ कॉमेट. पण त्याने काय फाइंड आउट केलं, त्यांनी फाइंड आउट केलं बाकीचे सगळे गॅलेक्सीज आणि नेबुलाज आणि स्टार क्लस्टर्स. ठीक आहे. तर त्याचं एक वेगळं कॅटलॉग आहे. आणि मार्च महिन्यात, आत्ताच गेला मार्च महिन्यात स्पर्धा असते बरं का. कसली स्पर्धा, तर 110 जे त्यांनी लिहिलेले आहेत, सगळ्या गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत ना, गॅलेक्सीज, नेबुला, स्टार क्लस्टर, ते सगळे एका रात्रीत शोधून काढण्याची स्पर्धा असते. त्याला म्हणतात मेसियर मॅरेथॉन. ठीक आहे. त्याला काय म्हणतात, मेसियर मॅरेथॉन. खूप सगळ्या अशा नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या आपण प्रत्येक सेशनला आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण टोटल काय बघतोय, पहिले झालं आपलं मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, मग त्याच्यानंतर आपलं झालं ऍस्ट्रॉइड बेल्ट, मग ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, आणि इन द एंड आपलं झालं काय, प्लुटो. ठीक आहे. तर मी आता स्क्रीन शेअरिंग थांबवते फॉर अ वाईल अँड गिव्ह मी अ मिनिट टू कम बॅक. ओके. ठीक आहे. सो दिस वॉज द इंट्रोडक्शन ऑफ अवर सोलर सिस्टम. ठीक आहे. मग आता मी काय दाखवणार आहे तुम्हाला, मी दाखवणार आहे हबल स्पेस टेलिस्कोप. कोणीतरी म्हटलं मगाशी, बरोबर, की हबल स्पेस टेलिस्कोप मॅम आम्हाला माहिती आहे, है ना. तर आपण काय करूयात, हबल स्पेस टेलिस्कोपनी कसे पिक्चर्स क्लिक केले आपण ते बघूया. आणि वेबसाईट पण मी तुम्हाला देईल बरं का, ती हबल स्पेस टेलिस्कोपची. तर सध्या तरी काय रिसर्च चालू आहे माहितीये का खगोलशास्त्रात, की आपण कुठल्याही दुसऱ्या प्लॅनेटवरती आपण राहू शकतो की नाही शकतो. ठीक आहे. याच्यावरती रिसर्च चालू आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण रिसर्च करायला खूप सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, है ना. त्याच्यासाठी आपण काय करतो, टेलिस्कोप मध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपण टाकतो, है ना. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय, की समजा एक इन्स्ट्रुमेंट जर आपण टाकलाय की टेम्परेचर फाइंड आउट करेल, तर दुसरा इन्स्ट्रुमेंट आपण टाकतो. तर चंद्रयानच आपण जेव्हा पाठवलं होतं, त्या चंद्रयानवरती आपण काय पाठवलं होतं, की अर्थक्वेक माहिती असेल ना तुम्हाला, अर्थक्वेक. तसंच चंद्रावरती सुद्धा क्वेक्स होतात, त्याला अपॅरेंटली म्हणतात मून क्वेक्स, बरं का. तर ते मून क्वेक्स जेव्हा होतात, तर ते किती प्रमाणात होतात, मग आपण तिथे सेटलमेंट करू शकतो की नाही करू शकतो, अशा सगळ्या गोष्टी साठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपण पाठवलेले आहेत. तर जेव्हा आपण रॉकेट्स बघू किंवा जेव्हा आपण मिशन्स बघू, त्यावेळेस आपण काय करूयात, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे. तर आता सध्या तरी मी तुम्हाला दाखवते, स्क्रीन शेअर करते आणि आय विल शो यू द इमेजेस. ठीक आहे. आय होप तुम्हाला दिसत आहेत या इमेजेस, है ना. तर सध्या तरी आपण ज्युपिटर आणि ज्युपिटरचे मून्स जे आहेत, तर टेलिस्कोप मधनं आपल्याला 4 मून दिसतात बरं का ज्युपिटरचे. हा, त्याला म्हणतात गॅलिलियन मून. तर गॅलिलिओ गॅलिले नावाचा जो एक ऍस्ट्रॉनॉमर होता, तो काय करायचा, तो फाइंड आउट करत होता, की म्हणजे बघत होता ज्युपिटरला. तर तेव्हा त्याला काय दिसलं, एक डॉट दिसला फक्त. ठीक आहे. तर त्याने 2-3 दिवस जेव्हा टेलिस्कोपनी ऑब्झर्व केलं, तर तेव्हा ते डॉट्स असे सेपरेट झाले आणि त्यांनी पहिले 4 चंद्र शोधले ज्युपिटरचे. ठीक आहे. म्हणून त्यांना म्हणतात गॅलिलियन मून्स. ठीक आहे. गॅलिलियन मून्स. तर आता आपण युरोपावरती रिसर्च चालू आहे आपला, है ना. तर रोज म्हणजे हर महिन्यात आपल्याला काही ना काही नवीन 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 शिकायला भेटतंय. ठीक आहे. तर बघा, हे असे आहेत. हे काय आहे, बबल नेब्युला. नेब्युला म्हणजे काय, नेब्युला म्हणजे ज्याच्यात स्टार्स डेव्हलप होतात. ठीक आहे. स्टार्स डेव्हलप होतात. ओके. ते असे आहे. मी तुम्हाला याची लिंक देईन आणि 1 मिनिटात व्हॉट आय विल शो यू, आय विल शो यू द दिस थिंग. एक छानशी ऍक्टिव्हिटी आहे जी मी तुम्हाला समजून सांगते आता, है ना. तर आपण काय आहे, एक ऍक्टिव्हिटी कशी आहे ती मी दाखवते पण तुम्हाला 2 मिनिटात. हँगिंग मॉडेल ऑफ युनिव्हर्स आहे. ठीक आहे. तर हे काय आहेत, प्लॅनेट्स आहेत सगळे. हे तुम्ही प्रिंट आउट काढू शकता किंवा तुम्ही स्वतः हाताने बनवू पण शकता. ठीक आहे. आणि हे आहेत डिफरंट डिफरंट गॅलेक्सी, म्हणजे गॅलेक्सीचे वेगवेगळे प्रकार आहेत हे, बरं का. हे केले तरी चालेल किंवा तुमच्या मर्जीवर, जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू पण शकता.
आणि दिस इज द बेस. ठीक आहे, हा काय आहे, बेस आहे. तर मी स्क्रीन शेअर स्टॉप करते आणि तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते आता की हे बघा, दिस इज द बेस. हा जो बनवून आणलाय ना मी, हा बेस आहे. तर बेसिकली तुम्हाला काय करावं लागेल, एक तर प्रिंट आउट काढावी लागेल, किंवा मग प्रिंट आउट नसेल जमत तर आपण काय करूयात, आपण ड्रॉ सुद्धा करू शकतो. ड्रॉ करून आपण काय करणार आहोत, वेगवेगळे प्लॅनेट्स आणि सन्स जे आहेत ते आपण केलेले आहेत. तर हा बघा, हा मी आणलाय सन, आणि बेसिकली इथं काय आहे, एक वरती एक होल आहे बरं का, तर छोटस आहे. तर आपण काय करू शकतो, हे असंच ठेवू शकतो आणि याला मागे पुठ्ठ्यावर पण चिटकवू शकतो. तर आता मी काय केलंय, याला पुठ्ठ्यावर चिटकवलेलं आहे आणि एक धागा बांधलेला आहे. ठीक आहे, आणि हे जे बेस आहे, या बेस वरचे सुद्धा आपल्याला खूप सगळे होल्स दिसत आहेत. आणि अजून कटआउट्स आपले आहेत, कसे आहेत, वेगवेगळ्या प्लॅनेटचे कटआउट्स आहेत बरोबर. सो दिस इज अ ज्युपिटर, sorry, Saturn. Then we have what? We have Jupiter. है ना? So what we are going to do? We are going to hang all of it together. म्हणजे आपण काय करणार आहोत, हे सगळं एकत्र आपण जोडणार आहोत. मग आपण काय करायचंय की एक जो प्लॅनेट आहे, जो आपण बनवलेला आहे आणि ज्याचं स्टिकर म्हणून आपण चिटकवलेला आहे, ठीक आहे, कार्डबोर्डला, तर ते आपण याच्या आतमध्ये घालणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर सगळे जे धागे आहेत ते एकत्र करून वी आर गोइंग टू हँग इट. ठीक आहे, तर आता मी बघते की 8:21 ऑलरेडी झालेले आहेत. तर मी काय करेन, हे जे पूर्ण जे आहे ते तुम्हाला पीडीएफ पण पाठवते. ठीक आहे, पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल, आणि पीडीएफ नंतर मी पूर्ण हे मॉडेल बनवून याचा फोटो सुद्धा तुम्हाला पाठवेल. ठीक आहे, मग नंतर नेक्स्ट क्लासमध्ये व्हॉट यू डू, यू शो मी. तुम्ही दाखवा मला की तुम्ही 3D मॉडेल कसं बनवलेलं आहे. ठीक आहे, तर आजचं थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट आपण केला, आणि आजची जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि प्रत्येक सेशनच्या आधी एक तुम्हाला काय येईल, एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ क्लिप येईल, जसा मी आधी पाठवला होता बरोबर. तर त्या व्हिडिओ क्लिप मध्ये आय विल टेल यू की काय काय गोष्टी लागणार आहेत आपल्याला ऍक्टिव्हिटी करायला. आपण नेक्स्ट सेशन पासून काय करूयात, ऍक्टिव्हिटीज करूयात. ठीक आहे, सगळ्या हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीज करूयात, आणि अजून खूप नवीन नवीन गोष्टी पण करूयात. जसं की खूप सगळे सॉफ्टवेअर्स पण आहेत, सॉफ्टवेअर सिम्युलेशन्स पण आहेत की जे आपण बघू शकतो. ठीक आहे, तर त्यावरून आपण काय करूया, नेक्स्ट सेशन मध्ये आपण विल डू द ऍक्टिव्हिटीज. आता तात्पुरतं व्हॉट आय विल डू, आय विल मेक द मॉडेल. मी मॉडेल बनवू, मग मी तुम्हाला काय करेल, फोटो सेंड करेल. मग नेक्स्ट टाइम मध्ये तुम्ही काय करा की तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता बरं का. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपरचा गोळा बनवून सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हिटी बनवू शकता. ठीक आहे, म्हणजे छोटे छोटे बॉल्स बनवू शकता, त्यांना कलर करू शकता. ओके, तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही 3D मॉडेल बनवू शकता. तुम्ही क्लेचं पण मॉडेल बनवू शकता. ठीक आहे, ओके. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. होमवर्क साठी हेच आहे. होमवर्क साठी यू हॅव टू क्रिएट अ 3D मॉडेल. ठीक आहे, 3D मॉडेल ऑफ सोलर सिस्टीम. ठीक आहे, सूर्यमालेची तुम्हाला काय करायची आहे, 3D मॉडेल बनवायचं आहे. मॅम, दॅट्स इट फ्रॉम माय साइड. मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मुलांना तुम्हाला कोणाला काही प्रश्न असेल तर हँड रेज करा. थांबा, मी पहिले सगळ्यांची हँड डाऊन करते. कुणाला प्रश्न? व्हेरी नाईस प्रणव. प्रणव हॅज रजिस्टर्ड फॉर इस्रो युविका. समृद्धी. ओके, सो ज्या मुलांनी हँड रेज केलेत आपण त्यांचे थोडे 1-2 जणांचे प्रश्न घेऊयात. ओके, निशांत अनम्यूट करून विचार तुझा प्रश्न. मॅम, माझा हा प्रश्न होता की आपण जे सोलर सिस्टम आपण अर्थमध्ये राहतो, अर्थमध्ये राहतो, अर्थ कुठे नाही राहायची. मॅम, आय कुड नॉट हिअर हिम. निशांत, तुझा आवाज नीट येत नव्हता. मुलांना, बाकीच्या मुलांनी प्लीज माईक म्यूट ठेवा, नाहीतर निशांतचा आवाज नीट ऐकायला येणार नाही. बेटा, परत एकदा विचार प्रश्न. टीचर, मॅम क्लिअर मॅम की हॅलो, जसे एक सेकंड मुलांना, बाकीच्यांनी प्लीज तुमचा माईक म्यूट ठेवा मुलांना.
नुसतं आणि हॅलो हॅलो करू नका. जो विद्यार्थी प्रश्न विचारतोय त्याला प्रश्न विचारू द्या. ठीक आहे. आता फक्त निशांतचा आवाज येईल, बाकी कोणी नाही बोलणार आहे. ठीक आहे. हा, बोल निशांत. मॅम जसे ह्युमन बिंग अर्थ मध्ये राहतात ते अर्थ मिल्की गॅलेक्सी मध्ये आहे, तसंच ते म्हणजे आपल्या अर्थ सोलर सिस्टम सारखं सोलर सिस्टम जे इरेग्युलर गॅलेक्सी अजून स्पायरल गॅलेक्सी त्यांच्यामध्ये पण आहे का? म्हणजे आपल्यासारखे आहेत. सोलर सिस्टम्स आहेत आणि पृथ्वीसारखे प्लॅनेट्स पण आहेत बरं का. त्याला आपण म्हणतो सुपर अर्थ. ठीक आहे, सुपर अर्थ म्हणून म्हणतो. पण आपल्याला हे माहित नाहीये की वेदर ह्युमन बीइंग्स सारखे एलियन्स किंवा कुठले जीव तिथे आहेत की नाही. पण आपल्याला हे माहिती आहे की असे पण प्लॅनेट्स आहेत जिथे की खूप जास्त पाणी आहे, ठीक आहे, ऑक्सिजन वगैरे आहे, असे प्लॅनेट्स आहेत. हो टीचर, माझा पण हाच प्रश्न होता. ओके, व्हेरी नाईस. ओके, ज्यांचा सेम प्रश्न होता त्यांनी हँड डाऊन करा. हॅलो टीचर. हा, ज्याचा वेगळा प्रश्न आहे त्यांनी विचारा. हा, बोल बेटा. टीचर, माझा नंबर ऍड करता का? बेटा तू ग्रुप मध्ये नाहीयेस का? टीचर आहे, पण मी माझ्या मामाच्या गावाला आले त्यामुळे मला लिंक येत नाहीये. त्यामुळे मग तू आता कसं जॉईन केलंस? हे ना, मी मम्मीकडून घेतले, तिकडून पाठवून. अच्छा, मग मला मेसेजवर पाठव बेटा, व्हॉट्सअपला नंबर, मी ऍड करते. ठीक आहे. ओके मॅडम माझा एक प्रश्न आहे. हा, बोल बेटा. मॅडम, जे आकाशामध्ये तारे असतात ते कशाला चमकतात? व्हेरी नाईस. तर आकाशात जे तारे असतात ना, ते काय होतं माहितीये का, की ते कुठे जात नसतात किंवा आपण कुठे जात नसतो, आपण सेम ह्याच्यात असतो. पण काय होतं, बिकॉज ऍटमॉस्फिअर आहे मध्ये, ठीक आहे, ऍटमॉस्फिअर ते थोडस डिफ्लेक्ट करतं, म्हणून तारे चमकतात. ठीक आहे. सूर्याचं पण तसंच होत असेल का? टीचर, सूर्याचं पण तसंच होतं का? हो मॅम, माझा पण हेच प्रश्न होता. ओके. मॅम, मी एक प्रश्न विचारू? विचार समृद्धी, विचार. मॅम, मला पण प्रश्न विचारायचा आहे. मॅम, आता कॉमेटला आपण असं धूमकेतू म्हणतो, तर हिंदूतून आपण तुटता तारा म्हणतो. तर अशी एक अशी पद्धत आहे की तारा जो असतो ना, तुटता तारेला आपण मीटिओर शावर म्हणतो बरं का. मीटिओर शावर. टीचर. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. हॅलो मॅडम. हा तुषार, बोल. हॅलो मॅडम. येस तुषार, टेल मी. मॅडम, आपल्यासारखी अजून एखादी गॅलेक्सी आहे का? हो, भरपूर गॅलेक्सीज आहेत. भरपूर गॅलेक्सीज आहेत. गॅलेक्सीज वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. नेबुलास पण खूप आहेत. ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूयात. टीचर, जे तारे सुटतात ते कुठे जातात? तर ते तारे जे असतात ते जसं आपण आपल्या घरी राहतो तसं ते नेब्युला मध्ये राहतात. ठीक आहे. सो नेब्युला आर द होम ऑफ द स्टार्स. ठीक, जिथनं तारे बॉर्न होतात. ओके मॅम, प्रत्येक ताऱ्याला वेगवेगळ्या कालावधी असतो का बॉर्न व्हायला? मला काहीच कळलं नाही, बिकॉज सगळेजण एकत्र बोलत आहात त्यामुळे समजत नाहीये मला. कॅन यू हेल्प मी? टीचर, कसं काय बनले? कोणीतरी एक प्रश्न विचारले, तारे कसे बनले? तर तारे कसे बनतात? तर तारे एव्हरीथिंग, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी गॅसेस, डस्ट पासून बनतात. ठीक आहे. तर खूप मोठं असं ग्रॅव्हिटेशनल फील्ड असतं, ज्याच्यामुळे काय होतं, डस्ट आणि गॅस पार्टिकल्स जे एकत्र येतात खूप सारे, आणि त्याच्या मधून असे खूप सगळे रिॲक्शन्स होतात. जसं की हायड्रोजन एकत्र येतं, हिलियम बनतं, मग हिलियम एकत्र येतं, मग अजून वेगवेगळ्या गोष्टी असे बनतात. तसं तारे बनतात. ठीक आहे, नेब्युलामध्ये. तर बेसिकली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डस्ट आणि गॅसेस पार्टिकल्सनी बनलेले असतात. ओके, थँक्यू मॅम. आणि एक दोन लास्ट क्वेश्चन आपण घेऊया. रणछोड पाटील नावानी जे विद्यार्थी जॉईन आहे, बेटा विचार तुझा क्वेश्चन. मॅम, बोल बेटा. पृथ्वीवर जसे पीपल्स राहतात तसे अजून कोणत्या कोणत्या ग्रहावर राहतात? ते अजून आपल्याला शोधायला बराच उशीर आहे. आपण अजून फाइंड आउट नाही केलेलं आहे. का फाइंड आउट नाही केलेलं आहे? कारण
लाईटला ट्रॅव्हल करायला तितका वेळ लागतोय ना, त्याच्यामुळे मग आपण काय बघतोय, अगोदरच्या इमेजेस बघतोय, खूप वर्षांपूर्वीच्या इमेजेस बघतो आपण टेलिस्कोप मधून. ठीक आहे. सध्या तरी आपल्याला काय माहित झालंय की काय काय ग्रहांवरती बाबा पाणी आहे, काय काय ग्रहांवरती वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, जसे की आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे. ठीक आहे. काय काय ग्रहांवरती बर्फ आहे, हे इथपर्यंत आपल्याला माहित पडलंय अजून. ठीक आहे. ओके. आणि वन लास्ट क्वेश्चन स्नेहल गायकवाडला विचारायचंय. हा, विचार बेटा. टीचर मला एक बोलायचंय टीचर. मॅम माझा पण क्वेश्चन आहे. एक एक करून घेऊयात आपण. मुलांना मध्ये गोंधळ नका करू. थांबा, आधी स्नेहलला बोलून घेऊ द्या. हा, बोल स्नेहल. मॅम तुम्ही म्हणालात की म्हणजे ग्रह असण्यासाठी तो गोलच असावा लागतो. मग ग्रह असण्यासाठी तो गोलच का असावा लागतो? हे सगळे जे आहेत ते रूल्स बनवलेले आहेत. ठीक आहे. रूल्स बनवलेले आहेत की ग्रह असण्यासाठी तो गोलच असला पाहिजे आणि त्याच्या मधोमध तारा असला पाहिजे आपला सूर्यासारखा, आणि त्याचे एक सेपरेट असं ऑर्बिट असलं पाहिजे. हे जे रूल्स आहेत हे एका मोठ्या कमिटीने बनवलेले आहेत. ठीक आहे. कारण काय होतं माहितीये का, की खूप अशा सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे खूप चंद्र आहेत, खूप तारे आहेत, खूप स्पेस रॉक्स आहेत. सगळ्यांनाच आपण ग्रह नाही म्हणू शकत ना. म्हणून ग्रहांसाठी एक आपण सेपरेट असा एक रूल बनवलेला आहे. ठीक आहे. टीचर प्लीज कसं असतो का? सगळे एकत्र बोलतायत बेटा. टीचर मला फक्त एक. हॅलो टीचर, माझा हा, कमलाकर नावाने जे जॉईन आहे, बोल बेटा. टीचर मला फक्त एकच बोलायचंय. मॅम हॅलो मला पण बोलायचंय. हॅलो टीचर, मला पण बोलायचंय. अरे एक एक करून. मुलांना एकत्र नका बोलू, मग आपला 1 तास असाच निघून जाईल आणि कोणाचंच म्हणणं ऐकता नाही येणार. आता कमलाकर नावाने जी विद्यार्थी जॉईन आहे ती बोलेल, फक्त बाकी सगळ्यांनी म्यूट राहायचंय. टीचर, ते आकाशात जे चांदण्या म्हणजे आपण त्याला तारे म्हणतो बघा, ते कसे चमकतात आणि का चमकतात? बेटा ते मी सांगितलं ना की ऍटमॉस्फिअर जे आहे, म्हणजे काय आहे, पूर्ण हवा वगैरे जे असते ना, तर ते ऍटमॉस्फिअर मध्ये थोडस ग्लिच होतं. ठीक आहे. म्हणून ते तारे चमकतात. ठीक आहे. आता त्याला म्हणतात ऍटमॉस्फिअरिक डिस्टॉर्शन इंग्लिशमध्ये. ठीक आहे. ऍटमॉस्फिअरिक डिस्टॉर्शन म्हणतात, त्याच्यामुळे तारे चमकतात. ठीक आहे. तर ताऱ्यांचं जे प्लेस आहे ते आपल्या पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला जर आपण बघायला गेलो तर ते पॅरलॅक्स म्हणून दिसतं. ठीक आहे. आता हे खूप मोठे मोठे शब्द आहेत, तर 2 ठिकाणी असे आपल्याला दिसतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते चमकतात. कशामुळे? मध्ये ऍटमॉस्फिअर आहे है ना आपल्या पृथ्वीच्या, आणि त्या तारेच्या मध्ये ऍटमॉस्फिअर असल्यामुळे कधी कधी काय होतं की ते डिस्टॉर्ट होतं है ना, 2 इमेजेस दिसतात आपल्याला. म्हणून मग खूप असे जे मोठे टेलिस्कोप्स असतात ना, त्यांनी ते जे ऍटमॉस्फिअर मध्ये जे गडबड होतीये ती गडबड आपण नलिफाय करतो, म्हणजे शून्य करतो. म्हणून आपल्याला तारे जे आहेत टेलिस्कोप मधनं ते एकाच जागेवर दिसतात, असे ब्लिंक नाही करत. ठीक आहे. म्हणजे मॅडम माझा एक क्वेश्चन आहे. मॅडम माझा प्रश्न आहे. टीचर मॅम कॅन यू प्लीज हेल्प मी? येस. एक मिनिट. आता तुषार प्रश्न विचारेल, त्याच्यानंतर मोक्षदा विचारेल. ठीक आहे. टीचर, म्हणजे तारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात का? हो, तारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याला कलर हे असतात का, रंग? हो, रंग असतात, वेगवेगळे कलर असतात, टेम्परेचर नुसार कलर असतात. तुषार बोल आता बाळा. हॅलो टीचर. हा बोल तुषार. आपली पृथ्वीवरती सूर्याचा प्रकाश येतो आणि अर्धी पृथ्वी प्रकाशाची, अर्धी पृथ्वी अंधाराची, असं का बरं टीचर? कारण काय होतं माहितीये का, रिफ्लेक्शन होत असतं ना. कारण बघ, आता इथे सूर्य आहे, ठीक आहे, इथे पृथ्वी आहे आणि इथे सूर्य आहे, बरोबर. तर सूर्याची जी लाईट आहे ती फक्त पृथ्वीच्या ह्याच भागावरती पडणार, मागच्या भागावरती ती कशी जाणार? नाही जाऊ शकत, बरोबर. म्हणून अर्धी जी आहे, अर्ध इट इज अ डे टाइम, हाफ इट इज अ नाईट टाइम. कारण काय होतं, आपल्याला जर समजा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल चालून घे की अशी पृथ्वी आहे आणि इकडे कुठेतरी असं मिरर लावलाय किंवा इकडे कुठेतरी असा मोठा मिरर लावलाय आपण, आणि जर सनलाईट अशी येऊन जर त्या मिरर वरती जर पडली तर ती रिफ्लेक्ट होईल मागच्या बाजूला. पण असं काय आहे का? नाहीये, बरोबर. मग काय आहे
की पृथ्वी आपली इथे आहे आणि सूर्य इथे आहे, तर सूर्याचं जे लाईट आहे ते लाईट कुठपर्यंत जाणार आहे, फक्त अर्ध्याच भागापर्यंत जाणार आहे. म्हणून इट इज अ हाफ डे हाफ नाईट. ठीक आहे, ओके. ओके. आणि आता मोक्षदाचा क्वेश्चन घेऊया आपण. टीचर हे ना आम्हाला प्रूफ करून दाखवलेलं आम्हाला शाळेमध्ये. मॅम रात्री चांदण्या चमकतात तर दिवसा का चमकत नाही? मॅम येस, मोक्षदाचा प्रश्न आहे की रात्री तारे चमकतात तर दिवसा का दिसत नाहीत, ते चमकत नाहीत. दिवसा का दिसत नाही, चांगला प्रश्न. दिवसा का दिसत नाही, तारे कुठंच जात नाहीत, तारे तिथेच असतात. फक्त सूर्याचा प्रकाश फार जास्त असतो त्याच्यामुळे आपल्याला तारे दिसत नाहीत. ठीक आहे, ओके. अजून कोणाचा प्रश्न बाकी आहे? हॅलो मॅम. स्वतःची लाईट असते का, म्हणजे स्वतःचा प्रकाश तर चाललो पुढं तर आपल्याला म्हणजे आपण जर वरी जर बघितलं आकाशाकडे, आपण चालताना जर मूनला बघितलं तर तो तिथंच असल्याने दिसतो, म्हणजे असं स्थिर आपण जिथे जाऊ तिथे दिसतो. हा, मग कसं आहे माहितीये का? हा, एक मिनिट. प्रीतीचा प्रश्न आहे की आपण जर चालत असू तर तो आपल्या बरोबरच असा दिसतो, बरोबर, आणि दुसरीकडे असं दिसत नाही. तर काय आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे काय की पृथ्वी पण फिरतीये आणि चंद्र पण फिरतोय, बरोबर, पण तो काय आहे, खूप स्लो फिरतोय. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं की तो एक स्पेसिफिक स्पॉट वरती आहे, बरोबर. जर आपण खूप जास्त म्हणजे स्पीड ऑफ लाईट किंवा त्याच्या आजूबाजूला जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसेल की सगळं फारच फिरतंय, है ना. तर स्टेशनरी का दिसतं, बिकॉज आपण फार छोटे आहोत. आपली जी पूर्ण पृथ्वी आहे त्या पृथ्वीचं साईज खूप मोठं आहे आणि ते फिरते पण त्याच स्पीडनी, पण आपण खूप छोटे आहोत बरं का. त्याच्यामुळे ते कितीही जास्त स्पीड असलं तरी पण आपल्याला काय दिसतं, सगळं स्टेशनरी दिसतं, है ना. पर्स्पेक्टिव्हचा फरक आहे. मॅम, आकाशगंगाला मिल्की वे का म्हणतात? त्याचं नाव आहे बेटा, ते आकाशगंगाचं नाव आहे. आपण आपल्या प्रत्येक गोष्टीला नावं दिली आहेत बरं का. म्हणजे आता वेगवेगळ्या गॅलेक्सीज आहेत, त्या वेगवेगळ्या गॅलेक्सीजला नाव आहेत, वेगवेगळ्या स्टार्सला नाव आहेत, वेगवेगळ्या नेबुलाजला नाव आहेत. तसंच आपली जी गॅलेक्सी आहे तिला आपण नाव दिलंय मिल्की वे. तशीच अजून एक गॅलेक्सी आहे जी आपल्या मिल्की वेच्या शेजारी आहे, जी आपल्याला खूप वर्षानंतर येऊन आदळू शकते, बरं का. तर तिला आपण नाव दिलेलं आहे अँड्रोमेडा गॅलेक्सी. ठीक आहे, तर असे वेगवेगळे नावं आहेत, ते पण आपण बघूया नेक्स्ट सेशन मध्ये. ठीक आहे मॅम, जो चंद्र असतो तो आपल्या पृथ्वीची परिक्रमा करतो का? टीचर एक मिनिट, सगळ्यांनी एकत्र बोलणार कसं चालेल का? अभिषेक नावाने कोणतरी बोलतोय, तू विचार बेटा. मॅम, जो चंद्र असतो तो पृथ्वीची परिक्रमा करतो का? हो हो, चंद्र जो आहे तो पृथ्वीची परिक्रमा करतो आणि पृथ्वी आणि चंद्र दोन्ही किंवा सारे ग्रह जे आहेत आपल्या सूर्यमालेतले ते सगळे सूर्याच्या अवतीभोवती परिक्रमा करतात. त्याला म्हणतात रिव्हॉल्युशन. नेक्स्ट. आता अजून पण कोणाचा प्रश्न उरलाय का? हँड रेस करा मुलांना. अच्छा, अरे बापरे, एवढे प्रश्न बाकी आहेत. आपण नेक्स्ट क्लास साठी ठेवूयात काय प्रश्न? किंवा मग मुलं जर व्हॉट्सअप ग्रुपला जर क्वेश्चन पाठवणार असतील तर मग आपण व्हॉट्सअप ग्रुपवरून घेऊयात. येस येस, एक वीक भेटेल पूर्ण. व्हॉट्सअपचा एकच ग्रुप नाहीये, ह्या सगळ्यांचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, खूप सारे डिस्ट्रिक्ट वाईज, क्लास वाईज. ओके, सो आय डोंट नो कसं करायचंय. 12 मुलांनी हँड रेस केले अजून सुद्धा. मग मॅम, म्हणजे आता मला काहीच हरकत नाहीये सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. एक काम करूयात आपण, ज्यांचे चॅटबॉक्स मधून, मुलांना ज्यांचे छोटे छोटे प्रश्न आहेत तुम्ही चॅटबॉक्स मध्ये विचारा आणि हँड डाऊन करा ज्यांचे छोटे प्रश्न असतील. मी चॅटबॉक्स ओपन करते. हा, जे मुलं चॅट मध्ये टाईप करून विचारू शकतायत, छोटासा प्रश्न असेल तर प्लीज ह्याच्याने आपला सेशन व्यवस्थित होऊ शकेल, तर प्लीज थोडं सहकार्य करा. ओके, आणि त्या मुलांनी हँड डाऊन. कमलाकर म्हणतोय खूप मोठा प्रश्न आहे. अच्छा, ओके, ठीक आहे. कमलाकर बोल बेटा.
टीचर म्हणजे मला कळतच नाहीये की आपण जर थांबलो तर असं कसं वाटतं ना आपल्याला की ढग जे असतं ते आता कुठंतरी मोहरी मोहरी चाललंय, मग ते त्याला म्हणतात बघा ते ढग काय पाणी प्यायला चाललंय, म्हणजे ते खरं आहे का टीचर? म्हणजे कसं आहे माहिती का, बघ ढग जे निर्माण होतात ना ते हवा आहे ना, बरोबर. आपले पृथ्वीच्या अवतीभोवती काय आहे, पूर्ण ऍटमॉस्फिअर आहे, हवा आहे, ज्याच्यामुळे आपण ऑक्सिजन वगैरे घेतोय. तर ढग काय असतात, ढग जे बनतात ते कशाने बनतात, गॅसनी बनतात आणि काय असतं त्याच्यामध्ये वॉटर जे आहे ते पूर्ण कंडेन्स झालेलं असतं, बरोबर. त्याच्यामुळे तो ढग बनतो आणि इट इज व्हेरी लाईट वेट. म्हणून काय होतं, ढग जो आहे तो हवेने पुढे सरकला जातो. पण चंद्र जो आहे, चंद्र स्पेस मध्ये आहे, बरोबर. तो स्पेस मधनं कुठेही जाणार नाहीये. का नाही जाणार आहे? कारण पृथ्वीकडे काय आहे, गुरुत्वाकर्षण आहे जो खेचून घेतोय, बरोबर. आणि दोन्हीही फुल स्पीडनी फिरतायत, पण आपण त्या ह्याच्यामध्ये काय आहे, आपण खूप छोटे आहोत, त्याच्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. म्हणून आपल्याला काय वाटतं की चंद्र जो आहे आपण चालतोय तो स्थिर दिसतो, पण ढग नाही दिसत. ठीक आहे. मॅम, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर इन इस्रो. ओके. इस्रो मध्ये जर डॉक्टर व्हायचं असेल तर काय करावं, कुठले सब्जेक्ट्स? तो बेसिकली तुम्हाला काय करावं लागेल, बायोलॉजी वगैरे या सब्जेक्ट वरती फोकस करावा लागेल आणि सोबत त्यांचे ट्रेनिंग असतात भरपूर. ठीक आहे. ते ट्रेनिंग अटेंड करावे लागतील. त्याच्यानंतर इस्रोच्या वेबसाईट वरती तुम्हाला जाऊन बघावं लागेल की कुठल्या एक्झाम्स आहेत, त्या एक्झाम्स तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील. सो बेसिकली तुम्हाला हे पण असेल, केमिस्ट्री, बायोलॉजी है ना, ते सगळ्या गोष्टींवरती फोकस करावा लागणार. ठीक आहे. मॅम, जगदीशनी क्वेश्चन विचारलाय, सन पेक्षा स्टार्स मोठे आहेत का? ओके. तर बेटा, सन जो आहे तो सन इज ऑल्सो अ स्टार. ठीक आहे. सन पण काय आहे, स्टार आहे. हो, पण सन पेक्षाही खूप मोठे मोठे स्टार्स आहेत, फार दुपटी तिपटीने फार खूप मोठे स्टार्स आहेत. तर त्याच्यामधलं एक नाव मी आज सेशन मध्ये घेतलं की युवाय स्कूटी. युवाय स्कूटी हा काय, सन पेक्षा मोठा आहे. खूप मोठे मोठे स्टार्स आहेत. आपला जो सन जो आहे ना तो पहिल्या लेवलला आहे स्टारच्या लाईफ सायकल मध्ये. म्हणजे पूर्ण जे लाईफ असतं स्टारचं त्याच्यामध्ये सन आपला पहिल्या लेवलला आहे, तरी इतका मोठा आहे. शाहिद गावितने विचारलंय, मॅम, सूर्यापासून सर्व ग्रहांना प्रकाश मिळतो पण रात्रीच्या वेळेस चंद्रापासून प्रकाश दिसतो. हा, तर छान प्रश्न विचारलाय बरं का. तर सूर्य जो आहे तो सूर्य काय आहे, इट इज अ हॉट बॉल ऑफ फायर, है ना. सूर्य त्याचा प्रकाश जनरेट करू शकतो, पण चंद्र जो आहे तो त्याचा प्रकाश जनरेट नाही करू शकत. तो बेसिकली काय होतं, चंद्र जो आहे तो सूर्याचाच प्रकाश घेतो आणि तो मग आपल्याला देतो पुढे. ठीक आहे. सो बेसिकली चंद्राचा प्रकाश हा सूर्याचाच प्रकाश असतो. तो फक्त काय करतो, असं म्हणायला हरकत नाही की आपला जो चंद्र आहे तो सूर्याचा प्रकाश चोरतो आणि मग आपल्याला देतो. ठीक आहे, रात्रीच्या वेळेस. कैलास म्हणतोय की टीचर, मी काही ताऱ्यांना चालताना पाहिले आहे, ते खरंच चालतात का? तर तेच म्हटलं ना मी बाळकी, पर्स्पेक्टिव्ह चा हे आहे काय की ते जे तारे आहेत ते खूप लांब आहेत ना आपल्यापेक्षा, आणि आपण कसं आहे, आपण खूप छोटे आहोत, पृथ्वीवरती आहोत, आपण खूप छोटे आहोत. तर त्यामुळे तू कुठेही जाशील तरी तुला तो तारा दिसणारच आहे. ठीक आहे. पण अजून एक गोष्ट बरं का, पण तू जर दुसऱ्या, आता 2 हेमिस्फिअर्स असतात बरं का पृथ्वीला, जसं मधून कट केलं ना आपण, तर एक नॉर्दर्न हेमिस्फिअर, एक साऊदर्न हेमिस्फिअर. तू नॉर्दर्न हेमिस्फिअर वरनं जर तो तारा बघितला असता, तुला साऊदर्न हेमिस्फिअर मधनं तो तारा दिसणार नाही. हे पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आपलं पूर्ण एक सेशन जे आहे ना, ते सेशन पूर्ण ताऱ्यांवर डेडिकेटेड आहे, कॉन्स्टेलेशन नावाचं. ठीक आहे. आपण ते त्या ह्याच्यात बघूयात अजून. आणि अजून एक प्रश्न आहे, टीचर्स विवेक विचारतोय, टीचर, प्लॅनेट्स हे ऑर्बिट. व्हेरी नाईस. तर प्लॅनेट्स हे एका ऑर्बिटमध्ये का फिरतात, कारण आपला जो सन आहे विच इज अ स्टार है ना, तो खूप मोठा आहे, बरोबर. आणि खूप मोठा असल्यामुळे काय आहे की त्याचं जे ग्रॅव्हिटेशन आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे ती फार आहे. ठीक आहे. मग डिपेंडिंग ऑन द साईज, म्हणजे प्लॅनेटचे जे ग्रहांचे जे साईजेस आहेत ते वेगवेगळे आहेत, बरोबर. आणि आपण फिजिक्समध्ये थिअरी पण आहे. काय थिअरी आहे की साईज नुसार काय होतं, ग्रॅव्हिटेशन कमी जास्त होतं. ठीक आहे. म्हणून आपल्या जे सूर्याने जे आहेत ना ते एक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी
अप्लाय केलेली आहे प्रत्येक प्लॅनेटवरती आणि त्याच्यानुसार ते ऑर्बिटमध्ये फिरतात. ठीक आहे. कधी समजा जर प्लॅनेटचे जर ग्रॅव्हिटेशन फील्ड जर समजा कमी जास्त झालं, असं होत नाही कधी, पण समजा झालं तर असंही होऊ शकतं की 2 प्लॅनेट्स आढळतील. ठीक आहे. या सगळ्या थिअरीज आहेत. ओके. निशांत म्हणतोय की मॅम यू आर सो स्वीट, टीचर्स सो नाईसली अँड वी आर एक्साइटेड फॉर नेक्स्ट क्लास. थँक्यू सो मच बेटा, थँक्यू. ओके. ज्युपिटर, विजय विचारतोय ज्युपिटर भोवती जशी रिंग आहे तशी रिंग इतर ग्रहांपाशी आहे का? ओके. ज्युपिटर भोवती रिंग आहे, पण ती रिंग आपल्याला दिसत नाही. सॅटर्न भोवती आहे आणि युरेनस भोवती सुद्धा रिंग आहे. ठीक आहे. या प्लॅनेट्स वरती आहे, बाकीच्या प्लॅनेट्स वरती वी डोंट हॅव. मर्सिंग पावराने विचारलंय अर्थवर किती % सनराईज आहे, म्हणजे प्रश्न नाही कळला मला. अर्थवर किती % सनराईज? बेटा तुझा प्रश्न परत एकदा विचार, समजला नाहीये. दवाजी वसावे विचारतोय की मॅम सूर्य किती मोठा आहे? सूर्य इतका मोठा आहे की 1.3 मिलियन अर्थ त्याच्या आतमध्ये आपण बसू शकतो. इतका मोठा आहे, म्हणजे पूर्ण सूर्यमाला आपल्या सूर्यात बसेल. बाष्पीभवन कसं होतं, जगदीश विचारतोय. व्हेरी नाईस. सो बेसिकली सायन्सचा क्वेश्चन आहे. इव्हॅपोरेशन कसं होतं, म्हणजे काही हीटनी इव्हॅपोरेशन होतं. तर काय होतं की आपलं जे लिक्विड आहे ते गॅस फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हायला त्याला काय लागतं, एक प्रकारची किंवा एक टेम्परेचरचं हीट लागतं. ते हीट मिळाल्यानंतर देन मॉलिक्युल्स जे आहेत लिक्विड फॉर्म मध्ये मॉलिक्युल्स, आता पाणी बघितलं आपण, तर पाणी काय करतं, पाणीचे जे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात जे आपल्याला दिसत नाहीत, एकदम केमिस्ट्रीच्या आतमध्ये गेलो आपण बरं का आता, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स मध्ये, तर जे ऍटम्स असतात ते एकमेकांशी जोडलेले असतात बरोबर. पण जेव्हा तर कुठल्याही लिक्विडला जेव्हा हीट मिळते तेव्हा काय होतं की ते जे ऍटम्स असतात छोटे छोटे ते थोडेसे लांब जातात. ओके. त्याच्यानंतर ते काय होतं, लिक्विड टू गॅस फॉर्म मध्ये जनरेट होतं. ओके, बेसिक. ओके. राहुल विचारतोय गुरु ग्रहाचा चंद्र कोणता आहे? गुरु ग्रहाचा चंद्र कोणता आहे? गुरु इज ज्युपिटर, राईट? येस, आय थिंक. तर खूप आहेत चंद्र. ठीक आहे. ऑलमोस्ट 80-85 मून्स आहेत आणि त्या 80-85 मून्स मध्ये वी हॅव लाईक 4 मेन मून्स. ठीक आहे. गॅनेमेड, आयो, कॅलिस्टो आणि युरोपा. ठीक आहे. 4 मून्स, गॅलिलियन मून्स. मग त्याच्यानंतर 85 असे बरेच मून्स आहेत. ओके. रणछोड पाटील विचारतोय मॅम सनचा कलर व्हाईट आहे की येलो? हा, व्हेरी नाईस, गुड जॉब. छान प्रश्न विचारताय बरं का. तर सनचा जो कलर आहे तो सनचा कलर आहे व्हाईट म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आपल्याला येल्लो का दिसतो? कारण रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन होतं. म्हणजे काय की आपल्या अर्थच्या आजूबाजूला ऍटमॉस्फिअर असतं बरोबर. आणि रेनबो बघितला ना तुम्ही, रेनबोचे किती असतात? 7 रंग असतात बरोबर. म्हणजे लाईट इज डिवायडेड इंटू 7 कलर्स बरोबर. तर तो वरती येताना आपल्याला येलो दिसतो का? का तर बाकीचे सगळे जे कलर्स आहेत रेनबो मधले ते सगळे कलर्स आपला ऍटमॉस्फिअर खेचून घेतो आतमध्ये आणि फक्त येल्लो कलर बाहेर फेकतो, म्हणून आपल्याला येल्लो दिसतो. तर ज्या वेळेस आपल्याला रेड कलर दिसतोय म्हणजे काय, बाकीचे रेनबो मधले जे कलर्स आहेत ते सगळे अब्झॉर्ब केले ऍटमॉस्फिअरने आणि आपल्याला फक्त बाहेर कुठला दिसतोय, जो रंग फेकतोय बरोबर. म्हणजे लाल फेकला, लाल दिसतोय तर लाल रंग बाहेर फेकतोय, पिवळा दिसतोय तर पिवळा रंग बाहेर फेकतोय, ऑरेंज फेकतोय दिसतोय आपल्याला तर ऑरेंज रंग फक्त बाहेर फेकतोय. बाकीचे सगळे जे रंग आहेत ते सगळे आपला ऍटमॉस्फिअर अब्झॉर्ब करून घेतात. ठीक आहे. बापरे मॅम, क्वेश्चन्स तर खूप सारे आहेत, मला तर कळतच नाहीये. विषय असा आहे की फार इंटरेस्टिंग आहे आणि फार प्रश्न येतात. हो. एक लास्टचे 2-3 क्वेश्चन्स घेऊयात. आय थिंक विजय विचारतोय स्टार एकाच आकाराचे असतात का? नाही, स्टार्स जे आहेत स्टार्स वेगवेगळ्या आकाराचे असतात, म्हणजे गोलच असतात. पण काही जे आहेत काही स्पेरिकल असतात मेन, काही छोटे असतात, काही मोठे असतात. ओके, पण स्पेरिकल असतात स्टार. आपण जे काढतो ना स्टार असं 5 कोणी, तसा नसतो स्टार बरं का. स्टार गोल असतात. आणि प्रीती विचारते सन मोठा आहे की ज्युपिटर? सन मोठा आहे बेटा.
प्रणव विचारतो की वाय इज सन सो हॉट. वाय इज सन सो हॉट. यू आर गोइंग इन टू केमिस्ट्री नाव. तर मी काय म्हटलं की सन जो आहे हा सनचा लाईफ सायकल मधला पहिलं किंवा दुसरं स्टेज, मेन स्टेज मध्ये आहे. तर काय होतं, हायड्रोजन माहिती असेल ना सगळ्यांना एलिमेंट्स मधला. तर हायड्रोजन आणि हायड्रोजन जे मॉलिक्युल्स आहेत ते ना एकमेकांबरोबर कंबाईन होत आहेत सध्या तरी सूर्यात. तर म्हणून जेव्हा ते कंबाईन होतात तेव्हा खूप जास्त हीट जी आहे ती जनरेट होते, म्हणून सन इज हॉट. ओके. अजून पुढचा व्हॅलिड क्वेश्चन आहे का बघतेय मी. आपल्या अर्थ सारखे किती प्लॅनेट्स असतील, अपूर्वा विचारते. आपल्या अर्थ सारखे छोटे प्लॅनेट्स हो असतील ना, आहेत. ती अर्थ विचारते सारखे किती प्लॅनेट्स असतील. किती असतील. अरे बापरे. मग हे बघ, काय आहे माहितीये का की आपण अजून पूर्ण युनिव्हर्स किती मोठे हे आपण बघितलेलं नाहीये, त्यामुळे मग आपण सांगू शकत नाही की अर्थ सारखे किती प्लॅनेट्स असतील. त्याच्यासाठी आपल्याला खूप रिसर्च करावा लागेल. पण सध्या तरी सुपर अर्थ आपण 4-5 शोधलेले आहेत, पण त्याचे साईज मोठा आहे इतकंच. ओके. आणि वन लास्ट क्वेश्चन घेऊया. प्रीतीचा क्वेश्चन आहे, स्पेस मध्ये ग्रॅव्हिटी का नाहीये. हा, स्पेस मध्ये ग्रॅव्हिटी का नाहीये म्हणूनच त्याला स्पेस म्हणतात. ठीक आहे. देर इज नो ग्रॅव्हिटेशनल फील्ड, कारण काहीच नाहीये तिथं. इट इज नथिंग. म्हणजे काय, ऍटमॉस्फिअरच नाहीये. काही बेस तर पाहिजे ना. ग्रॅव्हिटेशनल असायला काही बेस पाहिजे असतो. ठीक आहे. तो बेसच नाहीये आपल्याकडे, मीडियमच नाहीये, म्हणून नाहीये ग्रॅव्हिटी. ठीक आहे. मग ती ग्रॅव्हिटी कुठे आहे. ग्रॅव्हिटी प्लॅनेट्स वरती आहे, ग्रॅव्हिटी स्टार्स वरती आहे. ठीक आहे. आणि जेव्हा नेबुलामध्ये जेव्हा स्टार्स बनतात तेव्हा ते काय होतात, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कोलॅप्स होतात. म्हणजे एक मेकांवरती ते काय करतात, ते फोर्स अप्लाय करतात, बरोबर. पण ते ऑब्जेक्ट्सवर डिपेंड आहे आणि ते किती क्लोज आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. पूर्ण स्पेस मध्ये देर इज नथिंग, मीडियमच नाहीये काय ट्रॅव्हल करायला, त्यामुळे ग्रॅव्हिटी नाहीये. ठीक आहे. ओके. निशांत विचारतोय, मॅम कॅन यू हेल्प मी टू जॉईन इस्रो प्लीज. शुअर शुअर शुअर. वी विल स्टडी अ लॉट आणि मग आपण जॉईन करूयात इस्रो. आता सध्या तरी एक छान हे सुरू आहे, AISC नावाचा, म्हणजे आपण ऍस्ट्रॉइड शोधू शकतो असा एक उपक्रम आहे, सुरू होणार आहे. तर कुणाला जॉईन करायचं असेल तर मग मॅम मी बोलेल पुढे की हे या मुलांना जॉईन करायचं आहे, आपण हे करू शकतो का म्हणून. AISC नावाचं एक सुरू होणार आहे. ओके. थँक्यू सो मच मॅम. ओके. तुम्ही खूप पेशंटली सगळ्या मुलांचे क्वेश्चन्स पण ऍड्रेस केलेत आणि खूप छान शिकवलं मुलांना. आय रिअली होप की मुलांना खूप मजा तर आलेलीच आहे, काही प्रश्न नाही. आणि त्यांचा उत्साह बघून असं वाटतंय की अजून एखादा तास चालू शकतं सेशन. आरामात चालू शकतं एखादा तास अजून. बट आय थिंक आपण थांबूयात. आपण ऑलमोस्ट क्लासच्या वेळेच्या अजून अर्धा तास एक्सटेंड केलेलं आहे. सो मुलांना आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्लासमध्ये तुमचे उरलेले क्वेश्चन्स तुम्ही जपून ठेवा नेक्स्ट क्लाससाठी. आणि मॅम अजून इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येतील पुढच्या क्लासमध्ये तुमच्यासाठी, जे तुम्ही आज बघितलं त्याच्याही पेक्षा जास्त इंटरेस्टिंग. ठीक आहे. सो थँक्यू सो मच शिवानी मॅम आणि सगळ्या मुलांना थँक्यू. सो आपण आता थँक्यू एव्हरीवन. सो नेक्स्ट क्लास आपली नेक्स्ट वीक मध्ये होईल ऍस्ट्रॉलॉजीची. ऍस्ट्रॉनॉमी मॅम. ओके. थँक्यू मॅम. गुड नाईट. Okay, thank you ma'am. Good night everyone. Bye bye. Thank you for joining. I had a great time with you all. Thank you ma'am. Thank you so much. Okay ma'am. Bye. Can I leave the meeting? Yes, sure. Okay. Thank you ma'am. Thank you so much.